मात्र आपल्याला दिलेली नाहीये. कोण 100 वर्षापर्यंत जगेल? ज्याचा आचार चांगला आहे, ज्याचा विचार चांगला आहे, असा जो आहे तोच 100 वर्षापर्यंत जगू शकेल. अन्यथा 100 वर्षापर्यंत जगण्याची शक्यता आपल्याला नाही सांगता येत. मग असं जे काही अल्प आयुष्य आहे, या अल्प आयुष्याचा आपण विचार करत असताना 100 वर्षांचं आपलं आयुष्य आहे. आपल्या दृष्टिकोनातून 100 वर्ष आहे, पण जे दीर्घायुषी आहेत, या दीर्घायुषींच्या दृष्टिकोनातून जर ते आपले 100 वर्ष पाहिले तर क्षणासारखेच आहेत. याकरता म्हणून जगामध्ये जे दीर्घायुषी माणसं आहेत, जरा त्यांच्या आयुष्याची थोडीशी गणना सांगतो, कल्पना सांगतो. मला फार लांबपर्यंत जायचं नाहीये, मी फक्त 1-2 जणांचीच उदाहरण आपणास सांगणार आहे. रावणाला आयुष्य किती होतं? 14 चौकड्या आयुष्य रावणासी. 14 चौकड्या म्हणजे 14 वेळेला चतुर्युग ज्या वेळेस येऊन जातात, तितका जो कालावधी आहे, तितका कालावधी या रावणाला आयुष्य होतं. थोडा विचार करा, एक चौकडी येऊन जाण्याकरता किती वर्ष पाहिजे? सध्या आपण कोणत्या युगामध्ये आहोत? कलियुगात. या कलियुगाचे वर्ष किती आहेत हे माहिती आहे? 4,32,000 वर्ष हे कलियुगाचं परिमाण आहे. त्यापैकी आतापर्यंत 5,000 वर्ष होऊन गेली आहेत, अजून 4,27,000 वर्ष जायची बाकी आहेत. असो, 4,32,000 वर्ष हे कलियुगाचं परिमाण आहे. या कलियुगाच्या पाठीमागचं जे काही युग आहे ते द्वापार युग आहे. या 4,32,000ला गुणीला 2 करा, म्हणजे ते द्वापार युगाचं परिमाण येत असतं. किती झालं? आता किती आलं? तुम्ही बोललात की मला लवकर पुढचं सांगता येईल. 8,64,000 वर्ष. आता या द्वापार युगाच्या पाठीमागे जे युग आहे त्याला म्हणतात त्रेतायुग. या 4,32,000ला गुणीला 3 करायचं, जे परिमाण येतं ते त्रेतायुगाचं परिमाण आहे. किती होतं महाराज? महाराज सांगितलं नाही तर कॅल्क्युलेटर घेऊन आलो असतो म्हणा. 12,96,000 वर्ष. 8,64 पुन्हा 4,32 त्याच्यामध्ये करायचे, 12,96,000. मी गणित करून आलोय ना म्हणून सांगतो. आणि याच्या पाठीमागे सत्ययुग आहे, त्याला कृतयुग म्हणतात. या कृतयुगाचे जर का आपण वर्षाचं परिमाण पाहिलं तर 4,32,000 गुणीला 4 बरोबर 17,28,000 वर्ष. आणि असं एकंदरीत या सगळ्या 4 युगांची गणना जर आपण केली, म्हणजे वर्ष एकत्र केलं तर 43,20,000 वर्ष इतकं ज्या वेळेला वर्ष येऊन जातात त्यावेळेला ती एक चतुर्युगी होत असते. आता बघा, 43,20,000 गुणीला 14 जे गणित येतं एवढं आयुष्य येत्या रावणाला होतं. 14 चौकड्या कल्प आयुष्य रावणाशी. आता याच्या पुढचा एकच सांगतो. मार्कंडेय महामुनी या पण चिरंजीवी मानतो की नाही? भगवान शंकरांच्या कृपेने त्यांना दीर्घायुष्य प्राप्त झालं, ते चिरंजीवी झाले. त्यांना किती आयुष्य प्राप्त झालं? शास्त्रकार सांगतात त्यांना 14 कल्प आयुष्य प्राप्त झालं. आता एक कल्प म्हणजे किती? तर ही जी काही चतुर्युगी आहे ना, 43,20,000 वर्षाची एक चतुर्युगी, याला गुणीला करायचं 1,000. 4,32,00,00,000 वर्ष ज्या वेळेला आपल्या मानाने येऊन जातात त्यावेळेला होतो एक कल्प. आणि असे 14 कल्प आयुष्य त्या मार्कंडेयांना. आता मला विचारायचंय, याच्या पलीकडे खूप मोठी यादी आहे बरं का. हे फक्त अलीकडचे छोटे छोटे मासे सांगतोय तुम्हाला मी. मोठमोठाले मासे या काळाच्या सागरामध्ये आहेत. फक्त या दोघांचाच विचार करा. 14 चौकड्या आयुष्य ज्या रावणाचा आहे त्या रावणाच्या तेवढ्या आयुष्यापुढे, किंवा 14 कल्प आयुष्य ज्या मार्कंडेयांना आहेत त्या तेवढ्या आयुष्याच्या पुढे आता आपले 100 वर्ष जर आपण पाहिले तर किती दिसतात महाराज? क्षणभरी आहे की नाही? याचा अर्थ आहे की क्षणभर म्हणजे आयुष्यभरी. म्हणून क्षण शब्दाचा अर्थ आयुष्य असा करायचा आहे. देवाच्या दारात उभं राहायचंय तर ते आयुष्यभर उभं राहायचंय.
कोणता देवाचं द्वार, हा देखील प्रश्न आहे की नाही. फार गमती आहेत. माऊली सांगतात देवाच्या दारात एक क्षणभर उभे राहा तरी आपल्याला चारही मुक्ती प्राप्त होतील. मला विचारायचंय, कधी कधी असं होतं की नाही, आपण तासभर देवळाच्या द्वारात उभे राहतो पण तरी आपल्याला मुक्तीचा लाभ झालाय असं अनुभवायला येतं नाही. फरक काय आहे? फरक असा आहे, माऊली सांगतात देवाच्या दारात उभे राहा आणि आम्ही देवळाच्या दारात उभे राहतो. हा त्यामध्ये असलेला एक सूक्ष्म फरक आहे. निर्गुण देव जर आपण मानला तर अपरोक्ष ज्ञान, ब्रह्मज्ञान हे त्या देवाचं द्वार आहे. आणि सगुण साकार देव आपण मानला तर त्याचं नामस्मरण हे त्या भगवंताचं द्वार आहे. द्वार या शब्दाचा अर्थ आहे प्रवेशाचं साधन. ज्याच्या माध्यमातून आपण प्रवेश करत असतो त्याला काय म्हटलं जातं? द्वार म्हटलं जातं. म्हणजे आमच्याकडे तरी दारातूनच घरात येतात, तुमच्याकडे ज्याच्या माध्यमातून प्रवेश केला जात असतो त्याला द्वार असं म्हणतात. मग जर आपण सगुण साकार देवाची उपासना करणारे असो तर सगुण साकार देवाचं द्वार म्हणजे नामस्मरण आहे. आणि या नामस्मरण रूपी द्वारामध्ये आम्ही उभं राहायचंय क्षणभरी, याचा अर्थ आयुष्यभरी. हा एक अर्थ. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ आहे आयुष्यभर नामसाधना करा. आम्ही नामाचे धारक, नेणो प्रकार आणिक, असे नामधारक व्हा. आणि दुसरा अर्थ त्याचा असा आहे, आयुष्यभर साधना केली पण शेवटचा क्षण जर साध्य झाला नाही तर आयुष्यभराची साधना ही व्यर्थ जात असते. याला उदाहरण जडभरत राजाचं आहे. त्यांनी साधना उत्तम केली परंतु शेवटच्या क्षणाला जडभरत राजाला त्या हरिणीच्या पाडसाचं चिंतन झालं आणि त्या चिंतनामध्ये त्याचा शेवटचा श्वास सुटला, शेवटचा क्षण त्या चिंतनात होता. परिणाम असा झाला की जडभरत राजाला हरिणी गर्भाला जावं लागलं. जडभरत राजा हरिणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने, घाला तो घातला वासनेने, घाला तो घातला वासनेने, घाला तो घातला. जडभरत राजा हरिणी गर्भा गेला, जडभरत राजा हरिणी गर्भा गेला. घाला तो घातला वासनेने, वासनेने, घाला तो घातला वासनेने. जडभरत राजा हरिणी गर्भी गेला, जडभरत राजा हरिणी गर्भी गेला. घाला तो घातला वासनेने, घाला तो घातला वासनेने. जडभरत राजा हरिणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. शेवटचा क्षण महत्वाचा आहे. अगदी सोपं उदाहरण सांगतो कळण्याकरता. एक कन्या उपवर झाली, आता स्थळ शोधायची आहेत, फोटो दाखवायचा म्हणून फोटो काढायची तयारी. साडी नेसण्याची सवय नाही, तासभर लागला सर्व आवरायला. आणि आता ज्या वेळेला फोटो काढायला त्या फोटोग्राफरने सांगितलं जरा कॅमेऱ्याकडे बघा, हसा. आणि सेट होईपर्यंत थोडासा वेळ गेला. असं होतं की नाही बघा आपण. आणि अगदी ज्या क्षणाला बटनावर बोट पडलं, फ्लॅश पडला, नेमकं त्यावेळेला डोळे बंद. मला विचारायचंय, तासभर केलेली तयारी काही उपयोगाला आहे? नाही. फोटो चांगला यावा यासाठी गरज कशाची आहे? ज्या क्षणाला फ्लॅश पडणार आहे त्या क्षणाला आपण व्यवस्थित असलं पाहिजे. ज्या क्षणाला फ्लॅश पडणार आहे त्याच क्षणाला नेमकं तोंड वाकडं झालं, काय उपयोग आहे त्या तासभर तयारीचा? नाही. याचा अर्थ असा आहे, आपल्या आयुष्याचा शेवटचा जो क्षण आहे तो क्षण आपल्याला साध्य करता आला पाहिजे. त्या क्षणाला
आपण भगवंताच्या नाम चिंतनामध्ये असलो पाहिजे. आणि असा तो क्षण जर साध्य झाला, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या, तर शेवटचा क्षण. आत्महत्या करणाऱ्याला हा शेवटचा क्षण कधीही साध्य करता येत नाही. पण जो योगाग्नीने देहाचा त्याग करणारा आहे त्याला मात्र त्याच्या चिंतन, शेवटच्या क्षणाला चिंतन भगवंताचं असल्यामुळे त्याला मोक्ष प्राप्त होत असतो. म्हणून सतीने कुंडात उडी मारली हे सांगण्यापेक्षा योगाग्नीने तिने देहाचा त्याग केलाय हे अधिक योग्य आहे. भागवताची ही संगती हीच आहे, शिवपुराणाची ही संगती अशाच पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. भगवान शंकरांचं ध्यान करीत, चिंतन करीत त्या सतीने आपल्या देहाचा त्याग केला. आणि सतीने देहाचा त्याग केलेला पाहून जे रुद्रगण आहेत, पार्षद आहेत, यांनी त्या यज्ञाचा विध्वंस करण्याचा प्रयत्न केला. परंतु भृगु ऋषींनी काही मंत्रांची आहुती दिली आणि त्याबरोबर यज्ञकुंडातून ऋभू नामक देवता प्रकट झाल्या आणि त्या देवतांनी या युद्धामध्ये शिवगणांना पिटाळून लावलं. आणि ज्या वेळेला भगवान शंकरांना हे सर्व कळालं, भगवान शंकर क्रोधायमान झाले आणि त्यांनी आपली जटा आपटून त्यातून वीरभद्र आणि महाकाली या दोघांची उत्पत्ती केली. आणि या दोघांना आज्ञा केली, मर्यादेचं उल्लंघन करणारा जो दक्ष आहे त्या दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करा. बघा गंमत कशी आहे. वस्तुतः यज्ञ यागादी कर्म करणं हे चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे की नाही? मग ज्या देवाने सत्कर्माचं, सद्धर्माचं रक्षण करावं अशा देवाने त्या यज्ञाचा विध्वंस करावा हे योग्य होणार आहे का? नाहीये. किंबहुना असा यज्ञाचा विध्वंस करणारा जर असेल तर त्याला आम्ही देव म्हणायचं का? धर्माची तू मूर्ती म्हणायचं का? हा प्रश्न निर्माण होतो. त्याचं उत्तर आम्हाला देता येईल. परमात्मा हा यज्ञ संरक्षकच आहे. या पलीकडे आणखी एक गोष्ट सांगून जातो बरं का. यज्ञ यज्ञ म्हटलं की आमच्या मनामध्ये एक अशी भावना आहे, कुंड बनवायचं, त्यामध्ये अग्नी प्रज्वलित करायचा आणि विशिष्ट मंत्र म्हणून त्यामध्ये तीळ, जव, साखर, तूप वगैरे जे काही हवन द्रव्य आहे हे सर्व त्याच्यामध्ये टाकायचं. याला आपण यज्ञ असं म्हणतो, बरोबर आहे की नाही? परंतु यज्ञ शब्दाची इतकी संकुचित व्याख्या नाहीये. यज्ञ कर्म हे व्यापक तत्व आहे. जगामध्ये जिकडे पाहाल आपण तिकडे सगळीकडे आपल्याला यज्ञ चाललेला पाहायला मिळतो. अगदी सोपं सांगू काय, रोज आपण जेवण करतो की नाही? मला विचारायचं, हे जेवण करणं म्हणजे काय आहे? यज्ञ कर्मच आहे. आपण स्वतःच मंत्र म्हणतात, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. आपण या भोजनाला भारतीय संस्कृतीने यज्ञ कर्म हे नाव दिलेलं आहे. मग जर हे यज्ञ कर्म असेल तर मला कधी कधी प्रश्न निर्माण होतो, मग 2-2 हाताने भाकरी तोडून खाणं हे यज्ञ कर्म होईल का हो? किंबहुना आज जेवढे सुशिक्षित, उच्च शिक्षित आहे त्यांच्याकडे जर एखादा कार्यक्रम असेल तर त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, एक पद्धत निर्माण झालेली आता, त्याचं नाव बफे आहे. हातामध्ये ताट घ्यायचं, सगळ्यांच्या समोर ताट फिरवायचं, ते आपले वाढणार आणि मग आपलं खात खात फिरायचं. पायात चपला असताना, जोडे असताना खायचं. मला विचारायचं आहे, असं जर खाणं असेल तर त्याला यज्ञ कर्म म्हणायचं का? नाही म्हणता येत. मग आता आपण कसं जेवावं हे तुमचं तुम्ही ठरवा महाराज. भारतीय संस्कृती, भारतीय पद्धत जी आहे ही विज्ञानाधिष्ठित असलेली पद्धत आहे. अनेक कारण आहेत त्या पाठीमागे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, भोजन करणं सुद्धा यज्ञ कर्म आहे. किंबहुना एखादे गुरुजी आपल्या शिष्यांना, विद्यार्थ्यांना शिकवत असतात, त्यांचं शिकवणं म्हणजे काय आहे? यज्ञ कर्म त्यांचं चाललेलं आहे. गुरुजी आपली विद्यारूपी आहुती शिष्यरूपी अग्नीमध्ये समर्पित करतात, यज्ञ आहे. किंबहुना आज या ठिकाणी जे काही चाललेलं आहे हे काय चाललेलं आहे? हे यज्ञ कर्म आहे. जे मी बोलत आहे ती आहुती आहे,
त्या आहुतीचं प्रदान करणारा यजमान मी आहे आणि त्या आहुतीचं ग्रहण करणारे अग्निस्वरूप आपण श्रोते आहात. हा यज्ञ चाललेला आहे. जिकडे आपण जगामध्ये पाहाल, जिथे जिथे घेणं देणं चाललेलं आहे, त्या प्रत्येक ठिकाणी यज्ञ कर्म चाललेला आहे. आणि असा जो व्यापक असलेला यज्ञाचा विचार आहे, त्या यज्ञ कर्माचं संरक्षण करणं ही जबाबदारीची आहे, ही भगवान शंकरांची आहे. आपण जो यज्ञ कर्म करतो त्या यज्ञ कर्माचं फळ देणारे भगवान शंकर आहेत. मग प्रश्न असा निर्माण होतो, यज्ञाचं फळ देणारे जे भगवान शंकर आहेत त्यांनीच यज्ञाचा विध्वंस करायला लावणं हे कितपत योग्य होणार आहे, कितपत आपल्याला मान्य होणार आहे? त्याचं उत्तर आम्हाला देता येईल. भगवान शंकरांनी ज्याने मर्यादेचं उल्लंघन केलेलं आहे त्याला दिलेला तो दंड आहे. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत मर्यादेमध्ये आपण आहोत तोपर्यंत आपण पूजनीय असतो, वंदनीय असतो. एकदा का मर्यादा ओलांडल्या गेली की मग मात्र आपण निंदनीय ठरतो, तिरस्करणीय ठरत असतो. मी उदाहरण सांगतो. नदी आपण बघा, जोपर्यंत ती नदी दोन पात्रांमधून म्हणजे दोन तीरांमधून वाहते आहे, एका मर्यादेत वाहते, तोपर्यंत ती नदी कशी आहे? माऊली सांगते, का फेडीत पाप आणि ताप, पोखीत तीरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. मग ती गंगामाई, जे काही त्या गंगामाईचं दर्शन करणारे आहेत, गंगामाईमध्ये स्नान करणारे आहेत, गंगामाईला नमस्कार करणारे आहेत, त्यांचे पाप नष्ट करणारी आहे, त्यांचा ताप नष्ट करणारी आहे. त्या तीराच्या आजूबाजूला असणारे जे काही झाड आहेत त्या सगळ्या झाडांचं पालन पोषण करणारी आहे, त्यांना वाढवणारी आहे. म्हणजे उपकारक आहे की नाही? उपकारक आहे. परंतु मला प्रश्न विचारायचा आहे, वरती पाणी जास्त झालं, पूर आला आणि नदीने आपली जी मर्यादा आहे, आपलं जे तीर आहे त्याची पातळी ओलांडली आणि त्या नदीचं पाणी आता गावामध्ये आपल्या घरात शिरायला लागलं. असं जर पाणी घरामध्ये यायला लागलं तर कुणीतरी हात जोडतं म्हणतं का गंगा आली आम्हावरी? असं कुणीतरी म्हणतं का? नाही. त्या नदीने एकदा का आपली मर्यादा ओलांडली की ती गंगामाई जी पूजनीय होती, वंदनीय होती, ती निंदनीय ठरते. कशामुळे? केवळ मर्यादेचं उल्लंघन आहे. थोडंसं स्त्री जीवन आपण बघा. जसं या नदीला दोन तीर आहेत त्याप्रमाणे स्त्री जीवनाला सुद्धा दोन तट आहेत, एक सासर आणि एक माहेर. या दोन्ही तीरांमधून जर तिचं जीवन उत्तम रीतीने, उत्तम पातिव्रत्य धर्माने वाहत असेल तर मुलापेक्षा सुद्धा कन्या ही अधिक कल्याणकारी आहे. एखाद्या घरामध्ये जर चांगला मुलगा निर्माण झाला तर तो 21 कुळांचा उद्धार करतो, पण जर पतिव्रता आणि शुद्धाचरण संपन्ना अशी कन्या निर्माण झाली तर ती कन्या 42 कुळांचा उद्धार करते. सासरकडच्या 21 आणि माहेरकडच्या 21. पण हे दोन तट, या दोन तटांचा जर तिने उल्लंघन केलं कुठेही तर मात्र ती अनंत पिढ्यांना नरकात घालणारी आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? मर्यादा महत्वाची आहे की नाही? नदीची मर्यादा आपण पाहिली, आपण स्त्री जीवनाची मर्यादा पाहिली. किंबहुना आज तागायत जोपर्यंत मर्यादेत राहिलेत तोपर्यंत कल्याण आहे. मी रामायणातलं उदाहरण आपणास सांगतो. रावण मारीच्याकडे गेला आणि मारीचांना सांगितलं, कुणीतरी दशरथनंदन राम आहे आणि त्याच्या पत्नीचं हरण करायचंय. मारीचा, तू वेश पालटण्यामध्ये प्रवीण आहेस, एक काम करायचं, सुवर्ण मृगाचं तू स्वरूप धारण करायचं. त्या मारीचाने रावणाला समजावून सांगितलं, रावणा अरे नको, त्या रामाच्या वाट्याला जाऊ नकोस, कारण रामराय सामान्य नाही आहे, रामराय विग्रहवान धर्म आहेत, साक्षात मूर्तिमंत धर्म आहेत, परब्रह्म आहेत. त्या रावणाने सांगितलं, ते मला काही माहिती नाहीये, मला फक्त एवढंच माहिती आहे, सीतेचं हरण करायचंय आणि त्याकरता तू मला सहाय्य करणार आहेस. त्या मारीचाने सांगितलं, नका हो, अहो ज्या वेळेला
विश्वामित्रांच्या यज्ञामध्ये आम्ही विध्वंस करण्याकरता गेलो होतो, त्यावेळेला त्या रामाने विना टोकाचा बाण मला मारला, तर त्या बाणामध्ये इतकी ताकद, 100 योजन विस्तीर्ण असलेल्या समुद्राच्या पलीकडे एका बाणात मी येऊन पडलो. आणि तेव्हापासून र अक्षरापासून ज्यांच्या नावाची सुरुवात होते त्यांच्या वाट्याला मी जात नाही, तुम्ही सोडून द्या म्हणे. रावणाने सांगितलं, जर तू मला सहकार्य करणार नसशील मी तुला मारून टाकतो. त्या मारीचाने विचार केला, रावणासारख्या दुष्टाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्या हातून जर आपल्याला मरण प्राप्त झालं तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याने ठरवलं, हरकत नाहीये, ज्या ठिकाणी पंचवटीमध्ये रामराय निवास करत होते अवतीभोवती ते सुवर्णमृग फिरायला लागलं आणि सीतामाईची नजर या सुवर्णमृगावरती पडली आहे. आज कुतूहलाने रामरायाला बोलावून घेते, रामा इकडे या, इकडे या. ते बघा ते हरिण, सोन्यासारखी त्याची अंगकांती आहे. रामा, त्या हरिणाची मला अपेक्षा आहे. जिवंत अथवा मृत कोणत्या का होईना स्थितीमध्ये आपण हे हरिण मला द्या. जिवंत आपणास जर प्राप्त करता आलं तर त्याच्यासोबत मी खेळीन, आणि जर मृतावस्थेत प्राप्त झालं तर त्याच्या चर्मापासून निर्माण झालेली जी चुळी आहे ती मी परिधान करेन. रामराय विचार करतायत, आज तागायत सोन्याचं हरिण कधी पाहिलं नाही, कधी ऐकलं नाही, पण आज मात्र हे प्रत्यक्षात या ठिकाणी दिसतंय, ही माया आहे. पण मला प्रश्न विचारायचा आहे, असं असताना सुद्धा, हे कळून सुद्धा रामराय या सोन्याच्या हरणा पाठीमागे का गेले? हा महत्वाचा प्रश्न आहे की नाही. रामाला कळत नव्हतं हे, की हे सोन्याचं हरिण नसतं म्हणून. कळत होतं, पण तरी सुद्धा रामराय त्या सोन्याच्या हरणा पाठीमागे गेले. का गेले? एकाने वर्णन केलं, विनाश काले विपरीत बुद्धी. विनाशकाल ज्या वेळेला जवळ येतो त्यावेळेला माणसाला तसं विपरीत वागण्याची बुद्धी होत असते. एक लक्षात ठेवा, ज्ञानोबारायांनी फार गोड दृष्टांत सांगितलाय, होणारा ऐसी बुद्धी ठाके. भविष्यामध्ये जसं घडणार असेल, जसं होणार असेल त्याप्रमाणे माणसाला वागण्याची बुद्धी ही होत असते. आता मला प्रश्न विचारायचा आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी ही सगळी गोष्ट खरी आहे, मान्य आहे, पण ती तुमच्या आमच्या करता लागू पडणारी गोष्ट आहे. रामरायासारख्या परमात्म्या करता ही गोष्ट लागू पडणारी आहे काय? नाही. मग असं असताना सुद्धा रामराय का गेले? प्रश्न शिल्लक राहतो. त्याचं उत्तर आहे, माया मृगम दयितयेप्सित मन्व धावन. रामराया समोर अस्ति सीतामाई डोळ्यासमोर उभी राहिली आहे. ही सर्व अयोध्येला बातमी कळाली, आजचा असलेला राम उद्याचा राजा राम होणार आहे, रामरायाचा राज्याभिषेक होणार आहे. सगळ्या अयोध्येमध्ये आनंद होता. आणि कर्णोपकर्णी ही बातमी सीतामाईच्या कानावरती पोहोचली होती. एक तिला अंतःकरणात असलेला अनामिक आनंद आहे. जर प्रभू रामचंद्र हे राजा राम झाले तर रामरायाची पत्नी या नात्याने मी सुद्धा या त्रैलोक्याची सम्राज्ञी राणी होणार आहे. हा एक अनामिक असलेला तो आनंद आहे. दुसरा दिवस उजाडला. रामरायाचं दिनक्रम सांगितलेला आहे. प्रातः काल उठिकै रघुनाथा, मात पिता गुरु नावही माथा. रामराय रोज पहाटे उठायचे. स्नान संध्या वगैरे सर्व झाल्यानंतर आई वडील आणि गुरु महाराज यांना नमस्कार करण्याकरता जायचे. जो रोज आई वडिलांना नमस्कार करतो त्याच्या जीवनामध्ये सर्वविध सौख्य प्राप्त होत असतं. बाकी नाही काही साधना करता आली तरी काही हरकत नाहीये, परंतु आपल्या आई वडिलांना गुरुदेवांना रोज नमस्कार करा. एवढी एक जरी आपण साधना केली तरी आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. रामराय स्वतः ही साधना करायचे. आणि म्हणून रामराय ज्या वेळेला आई वडिलांना नमस्कार करण्याकरता गेले त्यावेळेला त्या कैकेयी मातेने मागितलेले वर, दशरथ राजाची ती परिस्थिती ही सगळी रामरायाने पाहिली आणि मनाशी ठरवलं आपण वनवासाला जायचं.
कुठेही आपण कोणतेही रामायण बघा, कोणत्याही रामायणामध्ये असा उल्लेख नाहीये की दशरथ राजांनी रामाला सांगितलं, रामा तुझ्या आईला मी वर दिलेले होते, तू जा बरं बाबा वनवासामध्ये, असं कुठेही दशरथ राजाने सांगितलेलं नाहीये. पण रामरायाने निश्चय केला आणि पुन्हा आपल्या महालापर्यंत आले. आज रामराय आपल्या महाली ज्या वेळेला येत आहेत त्यावेळेला सीतामाई रामरायाचं मंगल औक्षहन करण्याकरता हातात सुवर्ण तबक घेऊन उभी होती. रामरायाला मंगल तिलक केलाय, रामरायावरती पुष्पवृष्टी केली आहे आणि त्या सुवर्णाच्या तबकातील निरांजनाने रामरायाचं औक्षहन केलंय. तर सीतामाईचा आनंद रामरायाच्या लक्षात येतोय. अरे हिला कळतंय की आज रामाच्या आयुष्यामधला दिवस असा आहे की आज राम हा राजा राम होणार आहे आणि म्हणून हे माझं औक्षण चाललेलं आहे. काही बोलले नाही, औक्षण होऊ दिलं आणि नंतर सीतामाईला आपल्या कक्षामध्ये घेऊन आले. सीते, आज रामाचा अभिषेक आहे बरं का. हो रामा, मला माहिती आहे, अभिनंदन आहे तुमचं. पण आहे सीते, रामाचा अभिषेक आहे तो राज्यावरती नाही आहे, मग तो वनवासा करता अभिषेक आहे. या रामाला 14 वर्ष वनवास आहे. सीतामाई थोडीशी गोंधळली. काय बोलताय रामा? होय, जे बोलतोय ते खरं बोलतोय. सीते, तुझी इच्छा असेल ना, तू कौसल्या मातेजवळ राहा. तुझी इच्छा असेल तू आपल्या माहेरी मिथिलेला जनक राजाकडे राहा. असे 14 वर्ष जातील, येईन मी आणि पुन्हा तुझा स्वीकार करेन. हे ऐकल्याबरोबर ताड दिशी सीतामाई उभ्या राहिल्या. काय म्हणता रामा? मला सोडून तुम्ही वनवासात जाण्याचा विचार करता? निरोप कसला घेता माझा, जेथे राघव तेथे सीता. रामा, आपला विवाह होऊन बरीच वर्ष झाली आहेत. सांगा रामा, माझ्या वागण्यामध्ये काही दोष आहे? माझ्याविषयी तुमच्याकडे कोणी तक्रार केली आहे? रामा, माझं वर्तन इतकं छान आहे ना, मला खात्री आहे कोणी माझ्याविषयी दोष सांगू शकत नाही, माझ्याविषयी तुमच्याकडे तक्रार करू शकत नाही. अनिंद्यांच आदोषांच, मी धर्मपत्नी आपली आणि पतिव्रता आहे आणि असं असताना सुद्धा तुम्ही मला सोडून जाण्याचा विचार तरी कसा करू शकता? रामरायाने उत्तर दिले, सीते, तो वनवास आहे ग, ते बागेत फिरायला जायचं नाही आहे. रामा, मला कळत आहे, पण आहे आपल्या सहवासातून जे मला सुख प्राप्त होणार आहे ना, त्यातून हे वनवासाचं दुःख हे वजा होणार आहे. आणि त्यामुळे रामा, मला कोणत्याही प्रकारचं हे राजैश्वर्य नको, मला फक्त आपला सहवास हवाय. मला आपण सोबत घेऊन जा. आणि आग्रहापायी हट्टापायी रामरायाला सीतामाईला सोबत घ्यावं लागलं. काय सीतामाईने सहन केलं नाही रामा करता, वर्णन आहे. सीतामाई आपल्या शयन कक्षामध्ये ज्या वेळेला पुष्पशय्येवरती पहुडलेली असायची, त्या वेळेला गुलाबाची कळी सीतामाईला रुतली आणि म्हणून कुस बदलताना सीतामाई कण्हरली. विचार करा, जिला गुलाबाची कळी सुद्धा रुतते, या वर्ण ती सीतामाई किती सुकोमल असेल. पण अशी सीतामाई ज्या वेळेला वनवासामध्ये आली आहे, त्यावेळेला दर्भाच्या आसनावरती गवतावरती या सीतामाईने शयन करावं. केवळ एकच, रामरायाची सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे म्हणून. आज रामरायासमोर ती सीतामाई उभी आहे, जिने आपल्या करता एवढ्या राजैश्वर्याचा त्याग केलाय. आज जवळपास 13.5 वर्ष वनवासामध्ये आपण आहोत, परंतु कधीही जिने काही अपेक्षा केली नाही, काही मागितलं नाही, किंबहुना जिने कधीही तक्रार केली नाही, हे कमी आहे, अमुक पाहिजे, अशा सीतेने जर आयुष्यात पहिल्यांदा या सुवर्ण मृगाची अपेक्षा व्यक्त केली असेल तर आपण ती पूर्ण करावी की नाही. आणि म्हणून हे सगळं खोट आहे हे लक्षात येऊन सुद्धा रामराय त्या हरणाच्या पाठीमागे गेलेले आहेत. रामरायाने
मारीचाचा पाठलाग केला आणि टप्प्यात आल्याबरोबर त्या मारीचाला बाण मारला. बाणाच्या आघाताने व्यथित झालेला मारीच मृत्यूच्या क्षणाला, हा राम, हे सीते, हा लक्ष्मणा, धाव धाव धाव, त्यांनी आक्रोश केला. आणि हा आवाज सीतामाईच्या कानापर्यंत पोहोचला. लक्ष्मणांनी ऐकला. एक स्त्री स्वभाव आहे. सीतामाईने जवळ उभे असलेल्या लक्ष्मणांना सांगितलं, लक्ष्मणा, रामराय संकटात आहेत, जा त्यांना सहकार्य करा, रामाला सुरक्षित आणा. लक्ष्मणांनी ते ताडलं, हात जोडले. आई, आपणास रामाच्या पराक्रमाची माहिती नसेल, त्यांचं सामर्थ्य तुम्हाला कदाचित अवगत नसेल. निमिषेणैव हन्ये माम निमिषेण सृजाम्यहम. डोळ्याची पापणी लवते न लवते इतक्याच कालावधीमध्ये संपूर्ण सृष्टीचा संहार करण्याचं सामर्थ्य रामरायाचं आहे. आणि डोळ्याची पापणी लवते एवढ्याच वेळेमध्ये संपूर्ण सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य रामरायाचं आहे. अशा रामरायाला कसलं संकट आलं, कसलं दुःख आलं, काळजी करू नका, ही माया आहे. परंतु त्या सीतामाईने मात्र लक्ष्मणांची निंदा केली. लक्ष्मणा, आज कळालं रे, तू कशा करता आमच्या सोबत वनवासाला आलास, आमच्या पाठीमागे तू का आलास हे आज कळालं. तुझी माझ्यावरती असलेली वाईट नजर. केम बहुना, रामायणामध्ये जे कटू प्रसंग आहे, त्या कटू प्रसंगामध्ये सर्वात कटू प्रसंग जर कोणता असेल तर सीतामाई लक्ष्मणांना हे ज्या वेळेस बोललेली आहे तो प्रसंग आहे. फार कठीण प्रसंग. शेवटी लक्ष्मण हतबल झाले. काय कसं समजावून सांगावं. लक्ष्मणाने सांगितलं, ठीक आहे आईसाहेब, तुमचा एवढा आग्रह हट्ट, मी जातो, पण जाता जाता एक मर्यादा मी आपणास घालून जातो. माझा सगळा मुद्दा मर्यादेवर चाललेला आहे. लक्ष्मणांनी बाणाच्या टोकाने एक रेष घातली. त्या रेषेचं नाव लक्ष्मण रेषा. आई साहेब, जोपर्यंत आपण या रेषेच्या आत आहात, या मर्यादेत आहात, तोपर्यंत आपण सुरक्षित आहात. जगातली कोणतीही ताकद आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचू शकणार नाही. पण आई साहेब, विनंती आहे, कधीही या मर्यादेचं फक्त उल्लंघन करू नका. आणि इतिहास साक्ष आहे, रावणाला लक्ष्मण रेषा ओलांडून आत जाता येणं शक्य नाही आहे. म्हणून रावणाने युक्तिपूर्वक सीतामाईला भिक्षा वाढण्याकरता म्हणून लक्ष्मण रेषा ओलांडायला भाग पाडलं. आणि ज्या क्षणी या मर्यादेचं उल्लंघन सीतामाईकडनं घडलं, बस त्या क्षणी त्या रावणाने सीतेचं हरण केलेलं आहे. याचा अर्थ काय झाला? जोपर्यंत मर्यादेत आहे तोपर्यंत सुरक्षित आहे, कल्याण आहे. मर्यादेचं उल्लंघन झालं की मग अकल्याण झाल्याशिवाय राहत नसतं. बघा आपण गंमत कशी आहे. आणखी एक उदाहरण याकरता देऊन जातो, भागवतातलं उदाहरण. धर्मराजांनी जाणलं, ज्या अर्थी भगवान श्रीकृष्णांनी या धरातलाचा त्याग केलाय त्याचा अर्थ भगवंताने या कलियुगाचा आरंभ झालाय. आणि म्हणून या पांडवांनी सुद्धा स्वर्गारोहण करायचं ठरवलं. मग आपलं राज्य, आपला असलेला जो परीक्षित राजा आहे त्याला दिलं आणि ते निघून गेले. आता परीक्षितीने जे राज्य केलं ते इतकं सुंदर राज्य केलं. सत्ययुगामध्ये जशी अवस्था होती तशी अवस्था कलियुगामध्ये या परीक्षिती राजाने दाखवली आहे. आज आपण बघा, एकतरी वर्तमानपत्र आपल्याला असं पाहायला मिळतं का की ज्या वर्तमानपत्रामध्ये आज चोरी, खून, अत्याचार या संदर्भामध्ये काही लिहून आलेलं नाही आहे. एक दिवस असा नाही आहे. प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काही ऐकायला मिळतं. प्रश्न निर्माण होतो, हे असं का होत आहे? त्याचं उत्तर देता येईल, जो राजा आहे त्याच्या ठिकाणी असलेलं ते दूषण आहे. जर सत्ववान सात्विक राजा असेल
तर धर्मशासित राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अधार्मिक कृत्य होत नाही. म्हणून रामरायाच्या राज्याचं वर्णन आहे वाल्मिकींनी केलेलं, दशरथ राजाच्या राज्याचं वर्णन केलेलं आहे. रामरायाने 11,000 वर्ष राज्य केलं. या 11,000 वर्षांमध्ये एकाही माता पित्याला पुत्र शोक भोगावा लागला नाही. आज परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आई वडील मोठी माणसं ही पाठीमागे शिल्लक राहतात, जिवंत राहतात आणि तरुणांची घटना घडते. परंतु 11,000 वर्षांमध्ये एकाही माता पित्याला पुत्र शोक झाला नाही. 11,000 वर्षांमध्ये एकाही माता माऊलीला वैधव्य आलं नाही, त्यांचं सौभाग्य चिरंतन टिकलं. 11,000 वर्षांमध्ये एकही व्यक्ती पाण्यामध्ये बुडून मरण पावली नाही. 11,000 वर्षांमध्ये कुठेही अग्नी लागला नाही. त्यामुळे फायर ब्रिगेडची गरजच नाही. कसं राज्य आहे बघा. 11,000 वर्षांमध्ये कारागृह होते पण एकही कैदी त्याच्यामध्ये नाही. 11,000 वर्षांमध्ये चोरी नाही. एखाद्याची एखादी वस्तू जर पडली असेल तर हजारो लोक तिथून येऊन पाहून जायचे, परंतु आपलं नाही ना, हात लावायचा नाही. ज्याचं पडलेलं आहे तोच आपला शोधत ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्याला ते प्राप्त व्हायचं. कशी परिस्थिती होते. न मे जनपदेस्तेनो न स्वैरी स्वैरिणी कुतः. माझ्या राज्यामध्ये चोर नाही, स्वैरी नाही. मग स्वैरिणी कशी असेल? व्यभिचार नाही, कोणत्याही प्रकारचं अनैतिक कृत्य नाही. हे सगळं घडतं कसं? तर त्याचं उत्तर आहे, राजा हा धर्मशासित शासन करणारा आहे. यथा राजा तथा प्रजा हा नियम आहे. आणि जसं हे रामरायाच्या राज्याचं वर्णन वाल्मिकींनी केलंय, दशरथांच्या राज्याचं वर्णन केलेलं आहे, अगदी तसं राज्य या परीक्षितीने सुद्धा कलियुग चालू असताना करून दाखवलं. 30 वर्षपर्यंत कलीला देखील या परीक्षितीवरती आक्रमण करण्याकरता वाट पाहावी लागली. मला विचारायचं आहे, इतका सत्वशील असलेला राजा आणि त्या राजाला एका ब्राह्मणाचा शाप व्हावा? शाप झाला की नाही? झाला. का झाला? व्यासांनी फार गोड वाक्य लिहिलेलं आहे. इति लंघित मर्यादम तक्षकः सप्तमे हणी. ज्याने आपल्या मर्यादेचं उल्लंघन केलेलं आहे अशा उद्दंड राजाला आजपासून 7व्या दिवशी तक्षकाच्या दंशाने मरण येईल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कितीही सात्विक असेल, कितीही मोठा असेल व्यक्ती, परंतु जोपर्यंत मर्यादेत आहे तोपर्यंत वंदनीय आहे. एवढं मोठेपण प्राप्त होऊ नये. मर्यादा ओलांडल्या गेली की मग मात्र त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. आणि अगदी तोच सिद्धांत आपल्याला दक्षाच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतो. दक्षाचं वैभव कमी नाहीये. दक्षाच्या यज्ञाचं वैभव असं आहे की ज्या देवाचं स्मरण करावं, ज्या देवाचा मंत्र म्हणावा, ती देवता प्रत्यक्ष आपला हविर्भाग घेण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित आहे. आज आपण यज्ञ याग वगैरे करतो, आपण देवांच्या मूर्तीची पूजा करतो, नाही सुपारीची पूजा करतो. होतं की नाही? अहो गणपतीची पूजा करायची पण गणपती नाही, ठेवा सुपारी. अस्मिन पूगे फले गणेशं कल्पयामी. गणेश महाराजांचं नेमकंच आवाहन. आपल्या करता सुपारीची गरज, मूर्तीची गरज, परंतु दक्षा करता मात्र मूर्ती सुपारीची गरज नाही. ज्या देवाचं मंत्र म्हणावा ती देवता प्रत्यक्ष आविर्भाग ग्रहण करते. ऋषी लोक त्या यज्ञामध्ये पौरोहित्य करतायत. म्हणजे किती सामर्थ्य संपन्न दक्ष आहे. परंतु एवढं असताना सुद्धा केवळ मर्यादेचं उल्लंघन, धर्म मर्यादा ओलांडली आणि त्याचा परिणाम तो यज्ञ कल्याणाकरता सिद्ध न होता त्या यज्ञामुळे सर्व नाश आपल्याला ओढवलेला पाहायला सापडतो. आणि म्हणून असं आहे की प्रत्येक बाबीमध्ये आपण आपली मर्यादा ओळखावी. आपल्याला कळत नसेल शास्त्राला विचारावी, संतांना विचारावी आणि ती जी आपली मर्यादा आहे त्या मर्यादेत आपण राहावं.
धर्म मर्यादा, शास्त्र मर्यादा, लोक मर्यादा, अशा अनेक मर्यादा आहेत. मर्त्यैहि आद्रियत इति मर्यादा. माझा मुद्दा होता, भगवान शंकरांनी यज्ञाचा विध्वंस का करायला लावला? धर्म मर्यादेचं उल्लंघन. ही महत्वाची बाब आहे. आणि त्या दक्ष यज्ञाचा पूर्ण विध्वंस करून ज्या वेळेला वीरभद्र महाकाली हे पुन्हा कैलास पर्वतावरती आले, त्यावेळेला त्या वीरभद्राला भगवान शंकरांनी गणाध्यक्ष हे पद दिल्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळत आहे. इथपर्यंतचा विचार थोडासा काल आपण पाहून आलो. यानंतर दधीची मुनी आणि क्षुव राजा यांचा थोडासा काही इतिहास सांगितलेला आहे. प्रश्न असा निर्माण झाला होता की भगवान शंकर आणि भगवान महाविष्णू हे एकमेकांचे हृदय आहेत, हे एकमेकांपासून अभिन्न आहेत. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. आणि असं असताना या दोघांमध्ये वादविवाद का व्हावा? किंबहुना ज्या ठिकाणी भगवान शंकरांना स्थान नाही त्या ठिकाणी महाविष्णूंनी जावं कसं? किंबहुना भगवान शंकरांच्या विरुद्ध महाविष्णूंनी युद्ध तरी कसं करावं, असा एक तो प्रश्न निर्माण झाला. आणि त्यामध्ये उत्तर देत असताना असं आलेलं आहे की क्षुव राजा आणि दधीची यांच्यामध्ये घडलेला तो प्रसंग आहे. क्षुव राजा भगवान महाविष्णूंचा उपासक आणि दधीची हे भगवान शंकरांचे उपासक. एकदा काय झालं, क्षुवराजा आणि दधीची यांच्यामध्ये थोडासा वाद झाला. कोणता वर्ण श्रेष्ठ यावरून थोडासा वाद झाला. दधीची ऋषींचं असं म्हणणं होतं, ब्रह्मतेज संपन्न असलेला जो महात्मा आहे तोच या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आपल्याला वसिष्ठांचं ते चरित्र पाहायला मिळतं. धिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेज बलो बलम एकेन वस्त्रखंडेन सर्वेस्त्राहा विफलीकृताहा. आणि तो क्षुव राजा जो होता तो म्हणाला, सर्व प्रजेचं परिपालन करणारा जो क्षत्रिय आहे तोच सर्वश्रेष्ठ आहे. आणि अशा रीतीने त्या दोघांमध्ये वादविवाद होत असताना क्षुव राजाचं जे बोलणं आहे ते श्रुती आणि स्मृती यांच्या विरुद्ध आहे असं दधीचींच्या लक्षात आलं. एक लक्षात ठेवा, आत्मस्वरूपाचं दर्शन जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर त्याकरता आपल्याला दोन डोळे हवे आहेत. एक श्रुतीचा डोळा आहे आणि एक स्मृतीचा डोळा आहे. हे दोन नयन आहेत. वेदही कळाला पाहिजे आणि शास्त्रही आपल्याला कळालं पाहिजे. आणि वेदशास्त्र कळण्याकरता म्हणून पुराणांचा विचार सांगितलेला आहे. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एंबहुणा चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती. शास्त्रकार सांगतात, ज्याला वेदाचं ज्ञान आहे परंतु शास्त्राचं ज्ञान नाही तो एक डोळ्याने आंधळा आहे, म्हणून त्याला काना असं म्हटलंय. आणि ज्याला वेदशास्त्र या दोन्ही पैकी काहीच कळत नाही तो खरा असलेला आंधळा आहे. आपल्याला हे दोन्ही डोळे असले पाहिजे. दधीचींनी विचार केला की क्षुवराजा जे वर्णन करतोय हे श्रुती स्मृतीच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून ते राग येता येता कुपित झालेल्या दधीचींनी त्या क्षुवराजाच्या मस्तकावर आपल्या डाव्या मुठीने प्रहार केला. आणि त्यामुळे कुपित झालेला जो क्षुव राजा आहे त्यांनी आपल्या हाती वज्र घेतलं आणि त्या वज्राने त्या दधीची ऋषींचं शिर कापलं. पण ते शिर पडत असता असता भार्गव वंशधर दधीचींनी शुक्राचार्यांचं स्मरण केलं आणि शुक्राचार्यांनी त्वरित येऊन त्यांचं जे मस्तक आहे ते मस्तक पुन्हा त्या शरीरावरती आरोपित केलं आणि महामृत्युंजय विद्येच्या प्रभावाने दधीचींना जिवंत केलं. आणि मग शुक्राचार्यांनी त्या दधीचींना
उपदेश केला की आपण भगवान शंकरांची आराधना करा आणि मी तुम्हाला महामृत्युंजय मंत्र देतो, त्या मंत्राचं आपण अनुष्ठान करा. आणि म्हणून त्र्यंबकं यजामहे त्रैलोक्यं पितरं प्रभुं त्रिमंडलस्य पितरं त्रिगुणस्य महेश्वरं. शिवपुराणामध्ये हा श्लोक आहे, माझ्या समोर आहे. या मंत्राचा उपदेश केला. आणि जो काही आता आपण नेहमी मंत्र ऐकता तो मंत्र वेदामध्ये आलेला मंत्र आहे. असं आहे, वेद मंत्राचं उच्चारण करण्याकरता आपण पवित्र असणं गरजेचं असतं. कुठेही वेद मंत्राचा उच्चार करता येत नाही, अन्यथा आपल्याला हानी निर्माण होत असते. खूप बाबी आहेत, खूप पावित्र्य पाळून आपण त्या वेद मंत्राचं उच्चारण केलं पाहिजे. पहिली गोष्ट, आपला उपनयन संस्कार झालेला असावा, मग आपण वेद मंत्रांचं उच्चारण करावं. उपनयन संस्कार झालेला नसेल, वेद मंत्र म्हणू नये. परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य ब्रह्मीभूत वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर कीर्तन प्रवचनातून उपनिषदांचे वचन उद्धृत करत नसत. त्यांचं कारण की उपनिषद वचन म्हणजे वेदाची वचन आहेत. ती वेदाची वचन ऐकण्याकरता अधिकार पाहिजे, पावित्र्य पाहिजे. ते म्हणायचे, कीर्तन प्रवचन ऐकायला आलेला चप्पल घालून आलेला असेल, चप्पल घालून आला पण पाय न धुता जर ऐकायला येऊन बसलेला असेल तर त्याच्यासमोर कसा आम्ही वेदमंत्र म्हणायचा, म्हणत नसत महाराज. आणि किती पावित्र्य पाहिजे, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. खूप पावित्र्याचा विचार आहे हो. आपण देव मंदिरामध्ये जातो, बारकाईने थोडा विचार करा, म्हणजे किमान ह्या गोष्टीमध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे म्हणून मी बोलतोय. मंदिरात जाताना खडे टोचतात म्हणून आपण काय करतो, पायात चप्पल बूट वगैरे पादत्राणं घालून जातो. मला विचारायचंय, शेकडा किती टक्के लोक मंदिराजवळ पादत्राणं बाहेर बाजूला काढल्यानंतर हातपाय धुतात आणि मग मंदिरात प्रवेश करतात? किती टक्के? मला विचारायचं आहे, आपण एखाद्या गुरुद्वारामध्ये जर गेलात तर विना पाय धुता आणि विना मस्तकावरती आवरण घेता आपल्याला प्रवेश करता येतो? नाही. किंबहुना अन्य सर्व धर्मांचा आपण विचार करा, त्यामध्ये ह्या पावित्र्याच्या गोष्टी ज्या आहेत हे किती काटेकोरपणाने पाळल्या जातात. आणि आज फक्त आपल्या हिंदू धर्माची ही अवहेलना का, हा मोठा प्रश्न आहे. थोडा विचार करा. एखादा पेशंट ICU मध्ये ऍडमिट आहे आणि त्याला जर आपल्याला भेटायला जायचं असेल, मला विचारायचं, आपण जसे बाहेरनं आलोय तसे तेच बूट वगैरे सर्व घालून आपल्याला त्या पेशंट पर्यंत जाऊ देतात? नाही. त्या चपला बूट बाहेर काढायला लावतात, पहिली गोष्ट. त्यानंतर जंतुरोधक असलेले जे काही उपाय आहेत ते सगळे उपाय केले जातात, 2. त्यानंतर त्यांचा असलेला जो काही वस्त्र आहे, कपडे आहे, ड्रेस आहे, तो ड्रेस आपल्याला घालायला दिला जातो, 3. आणि यानंतर आपल्याला त्या पेशंटच्या आसपास सोडलं जातं, पेशंटच्या जवळ नाही सांगतात, इतक्या अंतरावरून आपण बोला. आपण विचारा डॉक्टरांना, का तुम्ही असं वागत आहात? अहो, त्या पेशंटला आम्ही भेटायला चाललोय, सदिच्छा व्यक्त करण्याकरता चाललोय, त्याला काही जीवे मारण्याकरता चाललो नाही. ते डॉक्टर सांगतात, तुमची सदिच्छा मला कळतेय, परंतु तुम्ही बाहेरनं आलेला आहात. अनेक संसर्गजन्य कृमी कीटाणू तुमच्या शरीराला कदाचित चिकटून आलेले असतील आणि त्यांचा जंतू संसर्ग जर या पेशंटला झाला तर तुमचं पेशंट सुधारण्याच्या ऐवजी ते दगावेल. याकरता म्हणून आम्हाला तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे, तेवढी स्वच्छता आम्हाला राखणं गरजेचं आहे. मग मला प्रश्न विचारायचा आहे, मृत्यूशय्येवरती पहुडलेल्या रुग्णाकरता जर एवढी स्वच्छता, एवढं पावित्र्य जर बाळगावं लागत असेल तर परम पवित्र असलेल्या देवाकडे जात असताना आम्ही किती पावित्र्य जपलं पाहिजे, त्या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. आपल्या प्रत्येक मंदिराच्या बाहेर हातपाय धुण्याच्या व्यवस्थेची येणाऱ्या प्रत्येकाने पहिले हातपाय धुवावेत आणि तदनंतर मग त्याने मंदिरात प्रवेश करावा. आवश्यकता आहे या गोष्टींची.
मर्यादा आहेत. खूप काही बाबी सांगण्यासारख्या आहेत. वेद मंत्राचं उच्चारण जे आहे हे पवित्र अवस्थेत करावं. माझा मुद्दा येथे चाललेला आहे. या शुक्राचार्यांनी दधीचींना महामृत्युंजय मंत्राचं विधान सांगितलं. जप करा, अनुष्ठान करा. आता ते कसं करायचं ते सगळं आहे. ते न्यास वगैरे करून करावं लागत असतं. न्यास म्हणजे काय असतं? आपल्या शरीराच्या ठिकाणी पहिले देवत्वाची भावना करायची असते आणि मग त्या मंत्रांचा जप करायचा असतो. न्यास शब्द आहे. न्यास नि आस क्षेपणे स्थापनेच यापासून न्यास शब्द तयार होतो. याचा अर्थ असा आहे, आपल्यातल्या ज्या काही वाईट गोष्टी असतील त्या काढून फेकायच्या आणि ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या आपल्यामध्ये आधान करायच्या. आणि ही क्रिया ज्याच्यामध्ये केली जाते त्याला म्हणतात न्यास. न्यास कसे करावेत? तर करन्यास आणि हृदयादी न्यास असे दोन प्रकार त्याच्यामध्ये असतात. करन्यास म्हणजे आपल्या हाताच्या संबंधाने केले जाणारे असतात. अगदी सोपं तुम्हाला सांगतो. आपल्याला महामृत्युंजय द्वादशाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जो, या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे ना. मग जप करताना काय करावं? पहिले करन्यास करावेत. म्हणजे हे जे काही अंगठ्या शेजारचं जे बोट आहे हे बोट अंगठ्याच्या खालून वरपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय अंगुष्ठाभ्यान नमः असं म्हणावं. त्यानंतर मग अंगठा खालनं वरपर्यंत या चारही बोटांना पाकी ओम नमो भगवते वासुदेवाय. तर्जनीभ्यान नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय मध्यमाभ्यान नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय अनामिकाभ्यान नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय कनिष्ठिकाभ्यान नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय करतल करपृष्ठाभ्यान नमः. हे झाले 5 बोट 5. आणि आपल्या हाताचा तळवा आणि मागची बाजू करतल आणि करपृष्ठ किती झाले एकंदरीत? 6. त्यानंतर त्याचप्रमाणे हृदयाला हात लावावा. ओम नमो भगवते वासुदेवाय हृदयाय नमः. म्हणजे ज्या देवाची आपल्याला साधना करायची आहे त्या देवाला पहिले आपल्या चित्तात प्रतिष्ठित करायचं असतं. नाहीतर काय आहे, हातामध्ये माळ फिरतेय, तोंडात जीभ फिरतेय आणि मन त्रैलोक्यात फिरत आहे. मग अशा त्या जपाला उपयोग काय? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. 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 हो त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. हा चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. कारणापुरता उतारा घ्या. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. उपयोग नाही आहे. म्हणून ज्या देवाचा आपल्याला जप करायचा आहे, ज्या देवाची साधना करायची आहे, उपासना करायची आहे, त्या देवाला पहिले आपल्या चित्तात स्थापन करायचं. हृदयाय नमः. त्यानंतर हृदयात भावनेच्या दृष्टिकोनातून आलेला जो देव आहे तो आपल्या विचाराचा विषय झाला पाहिजे. याकरता हृदयानंतर दुसरं स्थान सांगितलं. ओम नमो भगवते वासुदेवाय शिरसे स्वाहा. इथे हात लावावा. योगशास्त्राच्या दृष्टिकोनातून इथे सहस्रार चक्र आहे. आपल्या सगळ्या संवेदनांना मूळ आधार सहस्रार चक्र आहे. इथे विद्या गणपती निवास करतात. बुद्धीची देवता आहे. याबरोबर तिसरं स्थान सांगितलंय. ओम नमो भगवते वासुदेवाय शिखायै वौषट. आपली जी शेंडी असते ना, तो जो काही भाग आहे त्या ठिकाणी स्पर्श करावा. शिखा हे अत्यंत महत्वाचं आहे. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर आपण लहान छोटा मेंदू म्हणतो, तो भाग जो आहे संवेदनाचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी केम बहुणा
विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये असणारी जी काही ऊर्जा आहे, चेतना आहे, ती चेतना खेचून घेण्याचं मूळ केंद्र जर कोणतं असेल तर तो शिखा भाग आहे. म्हणून सोपं सांगू काय, विश्वातली चेतना खेचून घेण्याकरता आपल्याला असलेला अँटिना म्हणजे शेंडी आहे. हो अगदी हो. कशा करता, आणि आजपर्यंतचा इतिहास साक्ष आहे, ज्यांचा शिखा भाग हा सदैव आवृत आहे, ज्यांच्या शिखा भागावरती आवरण आहे, अशी सगळी मंडळी आपल्याला विद्वान बुद्धिमान पाहायला मिळतात. याविषयी खूप काही संशोधन झालंय आणि हे विज्ञानाने मान्य केलेलं आहे. आपण बघा, त्या गोष्टीचा अभ्यास करा. शेंडी फक्त ब्राह्मणानेच ठेवावी असं काही नाही बरं का, ती सर्वांनी ठेवावी. कारण की या अँटेनाची गरज सगळ्यांना आहे ना, त्याच्याशिवाय चॅनल दिसेल कसं महाराज. प्रत्येकाला आवश्यकता आहे त्या गोष्टीची. किती झाले? 3. हृदयाय नमः, शिरसे स्वाहा, शिखायै वौषट. ठीक आहे. यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय कवचाय हुम असं म्हणतात ते. म्हणजे असं आपल्या शरीरावरनं सगळीकडनं तो हात फिरवायचा असतो. कारण की आपण ज्यावेळेला साधना करण्याकरता बसतो त्यावेळेला काही उपद्रव आपल्या साधनेमध्ये होऊ नये याकरता कवच, त्या देवाच्याच नामाचं कवच आपल्याला धारण करायचं. ठीक. किती प्रकार झाले आता? 4. ओम नमो भगवते वासुदेवाय नेत्रत्रयाय वौषट. असं ते 3 बोटं लावावीत आणि असे टाळे वाजवावी म्हणे. कारण की आपल्याला जे दिसतंय दृश्य जगत, या 2 डोळ्यांनी दिसतंय, पण या दृश्य जगताचं ज्ञान जे होतं ते विवेक चक्षुनी होतंय. या ठिकाणी योगशास्त्रानुसार आज्ञा चक्र आहे. हे जे काही कपाळी कुंकू लावणं आहे ना, हे कशा करता आहे, तर ते आज्ञा चक्र चांगल्या रीतीने प्रवाहित झालं पाहिजे याच्याकरता ते कपाळी कुंकू लावलं जात असतं. आता बरीच जण अशी आहेत, ते कपाळी इथे लावण्याच्या ऐवजी दोन्ही भुवयाच्या मध्ये लावतात. असे महाराज नाही. केम बहुणा सौभाग्यवतीने सुद्धा आपलं सौभाग्य वृद्धिंगत व्हावं, टिकावं याच्याकरता म्हणून मी जसं लावलंय ना तसं कपाळी कुंकू ते लावलं पाहिजे. आणि कुंकू लावलं पाहिजे बरं का. पूर्वी मेन लावून त्याच्यावरती कुंकू लावलं जात असेल. आज हल्ली असं आहे की टिकल्या निर्माण झाल्या, केव्हा गळून पडते पत्ता लागत नाही. आणि याच्या पलीकडे सांगू काय, किमान लाल टिकली इथपर्यंत तरी कदाचित मान्य करू, परंतु आता मात्र मॅचिंगचा जमाना आला महाराज. जशी साडी तशी टिकली. पलीकडे सांगू काय, पांढरी साडी घातली तर पांढरी टिकली लावतात. अरे बाबा, पांढरं कपाळ म्हणजे वैधव्याचं लक्षण आहे. ते हिरवी साडी हिरव टिकली, काय चाललंय, काय कठीण आहे. या सगळ्या गोष्टी बारकाव्याने आपण लक्षात घेण्यासारख्या आहेत. का कुंकू लावावं, का गंध लावावं, कारण की त्याने आपलं प्रारब्ध सुद्धा बदलण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. चंदनंच महत् पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदा हरते नित्यम लक्ष्मीच सुख संपदा. हे पुण्यकारक आहे, पवित्र आहे, पापनाशक आहे, संकट नष्ट करणार आहे, लक्ष्मी आणि धनसंपत्ती देणार आहे, असं वैशिष्ट्य. किम बहुणा आपण सर्वांना सुदाम देवांचं चरित्र माहिती आहे. सुदाम देवांच्या भाग्यामध्ये श्री क्षयहा असं विधात्याने लिहिलेलं होतं. भगवंताने पाहिलं, अरे माझ्या भक्ताच्या प्रारब्धामध्ये श्री क्षयहा लिहिणारा हा विधाता कोण, त्याचं प्रारब्ध मी लिहिणार. आणि म्हणून भगवंताने आपल्या हाती चंदन घेतलं आणि त्या चंदनाचा जो लेप केला तो उलट केला. नेहमी असं आहे, आपण लिहिताना कसं लिहितो, डावीकडून उजवीकडे लिहित असतो. अंकानाम वामतो गती ही हा नियम आहे. जगाच्या पाठीवरती फक्त एक उर्दू भाषा अशी आहे की जी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. भगवंताने उजवीकडून डावीकडे ते गंध लावलं, चंदन लावलं आणि परिणाम असा झाला, श्री क्षयहा हा जो शब्द होता तो शब्द उलटा झाला. यक्षश्री हा कशाचा परिणाम आहे? हा भगवंताच्या करकमलाचा आणि चंदनाचा परिणाम आहे. कपाळी का आम्ही गंध लावावं त्याचं कारण हे आहे महाराज. आणि म्हणून नेत्रत्रयाय वौषट
आपला विवेक चक्षु जो आहे तो जागृत झाला पाहिजे. ही महत्वाची बाब आहे. आपण भगवान शंकरांना त्रिनेत्र म्हणतो, त्र्यंबक राज म्हणतो. त्र्यंबक का म्हणावं? त्रीणी अंबकानी यस्य सत्र्यंबकः. ज्याला 3 नेत्र कमल आहेत त्याचं नाव त्र्यंबक आहे. एक लक्षात ठेवा. फक्त भगवान शंकरांनाच 3 नेत्र आहेत असं नाही आहे. तुम्हा आम्हाला सुद्धा 3 नेत्र आहेत. फरक फक्त एवढा आहे, भगवान शंकरांचा तिसरा विवेक चक्षु हा उघडा आहे आणि आपला तो झाकलेला आहे. तो विवेक चक्षु उघडला गेला पाहिजे. याकरता म्हणून नेत्रत्रयाय वौषट. एक लक्षात ठेवा, ज्याचा विवेक चक्षु उघडला गेलाय, ज्याला ज्ञानाचा हा डोळा प्राप्त झाला, माऊली सांगतात तोच खरा भाग्याचा आहे. ज्ञानाचा डोळा डोळसा, माझी डोळस तो वीरेशा, हे स्तुती नोहे बहुवसा, भाग्याचा तो. हे भाग्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. नेत्रत्रयाय वौषट 5 प्रकार झाले आणि 6वा प्रकार सांगितला ओम नमो भगवते वासुदेवाय. असं आपल्या मस्तकाभोवती 10 वेळेला चुटकी वाजवावी, टाळी वाजवावी आणि अशा रीतीने न्यास करून, म्हणजे आता याच्यातून काय झालं, जे वाईट प्रवृत्ती आहे ती पहिले बाहेर ढकलली आणि जी चांगली प्रवृत्ती आहे, ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्यांचं आपण आपल्यामध्ये आधान केलं. देवो भूत्वा यजेत देवम, शिवो भूत्वा शिवम यजेत. देव होऊन देवाची पूजा करावी, शिव होऊन शिवाची पूजा करावी. अधिकार संपन्न व्हावं आणि मग देवाकडे जाण्याचा प्रयत्न करावा. देव दिसेल. देव पाहो, देव पाहो, देव पाहू, देव पाहू, देव पाहू, देव पाहू, देव पाहू, देव पाहू. उंच ठाई उभा राहू, उंच ठाई उभे 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 राहू. देव पाहो, देव पाहो, उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो. देव पाहू, देव पाहू, उंच ठाई उभे राहू, उंच ठाई उभे राहू, उंच ठाई उभे राहू. देव पाहो, देव पाहो, उंच ठाई उभे राहो. पहिले अधिकार संपन्न व्हायचंय ना मग देवाकडे जायचंय. आणि तो अधिकार मिळवण्याकरता ही न्यास पद्धती आहे. असं समजू नका की फक्त महामृत्युंजय मंत्राचा जपा करताय. नाही, आपण रोज रामकृष्ण हरी जप करत असाल, जो कोणता जप करत असाल तर त्या जपा करता मी आत्ता सांगितल्याप्रमाणे करन्यास आणि हृदयादी न्यास हे करा. आणि हे न्यास करून मग ज्या आसनावर आपण बसलेला आहात त्या आसनावर स्थिर व्हा आणि त्या देवाचा जप करा. जोपर्यंत आपली नियत संख्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आसन सोडायचं नाही. जर आसन सोडलं पुन्हा पहिल्यापासून जे काही केलेलं आहे ते सगळं त्या ठिकाणी खंडित होतं. आपली गंमत कशी होते, जप चाललेला असतो, हरिपाठ चाललेला असतो, मोबाईल आला की लगेच मध्ये पहिले बोलतो आपण. ती साधना खंडित होते. शास्त्रकार सांगतात तसं चालत नाही. साधना ही अखंडित असली पाहिजे. तेवढी पूर्ण होईपर्यंत मध्ये बोलणं नाही, उठणं नाही. कदाचित जर जागा सोडावी लागली, बोलावं लागलं तर ती साधना पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची असते. नियम आहेत हे. अशा अनेक बाबी आपल्याला मी सांगेन. बरेच जण असे असतात जप करतात, जप करता करता मांडी हलवतात, है की नाही. काही जण आहेत जप करता करता मान हलवतात. गीती, कंपी, शीघ्री 10 असे दोष सांगितलेले आहेत महाराज. आता काय बरंच ना, रामकृष्ण रे रामकृष्ण रे रामकृष्ण रे असं ते चालू असतं. तसं नाही, स्थिर असलं पाहिजे.
त्यानंतर जप करत असताना सगळ्यांना ऐकू जाईल असा जप तो वैखरी वाणीचा, स्वतःचा स्वतःला ऐकू येईल तो उपांशू, आणि जीभ ओठ न हलवता अंतःकरणातले अंतःकरणात झालेला जप तो मानसिक. वैखरी वाणीने केलेल्या जपापेक्षा उपांशू जप हा 100 पटीने श्रेष्ठ. आणि उपांशू जपापेक्षा कोणत्याही प्रकारची हालचाल न करता मन त्या देवाशी अत्यंत तल्लीन होऊन अगदी तदाकाराकारित होऊन केलेला मनाने जो जप आहे हा 1,00,000 पटीने श्रेष्ठ असतो. जप करताना तशा पद्धतीने तो जप केला पाहिजे. हे आपण साधना करतो, साधना करून सुद्धा आपल्याला जे काही फळ जाणवत नाही, त्याचा अनुभव येत नाही, का येत नाही, त्याची कारण ही आपल्याला पाहायला मिळतात. अजून पुढचं सांगतो. ते खरं तर असं आहे, कसा जप करावा ह्याच्याकरता 2 प्रवचन पाहिजे पूर्ण. हे सगळी 10 दोष वगैरे सगळं सांगायचं म्हणल्यानंतर काय काय करावं हे जरी नाही कळालं ना तरी काही हरकत नाही. माझं नेहमी असं म्हणणं, काय करू नये एवढं जरी कळालं तरी पुष्कळ. आणि आपण साधना करून ज्या वेळेला उठतो, शास्त्रकार सांगतात तसं आसन सोडायचं नसतं. पाणी वगैरे जवळ असावं आणि आसनावरनं उठण्याच्या अगोदर पाण्यामध्ये बोट बुडवावं. आपल्या आसनाच्या खाली थोडंसं घासावं. काय असेल, माती असेल, कचरा असेल, काय जे असेल ते आपल्या कपाळी लावावं आणि मग आसन सोडावं. कारण असं आहे, ज्या वेळेला मनुष्य बसतो त्यावेळेला तो जी साधना करतो तर त्या साधनेची सगळी ऊर्जा ही त्याच्या मूल अधिष्ठान चक्राशी त्या ठिकाणी साठलेली असते. आसनामुळे ती ऊर्जा त्या आसनाच्या त्या ठिकाणी एकत्रित झालेली असते. मग पाण्याने ती ऊर्जा तिथे अवगुंठित करून ती आपल्या मस्तकी धारण करावी. नाहीतर आपण साधना केली तशीच उठून गेलो की ती जी निर्माण झालेली ऊर्जा आहे ती ऊर्जा तशीच त्या भूमीमध्ये विलीन होऊन जाते, वाया जात असते. आपण बघा, हिवाळ्याचे दिवस असतील, एखादं लोकरीचं आपण आसन घेतलं आणि त्या आसनावर जर आपण 15-20 मिनिटं अर्धा तास जर बसलो, आसन उचलल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला घर्मबिंदू, घाम आलेला आपल्याला जाणवतो, दिसतो. हे काय आहे? ती ऊर्जा त्या ठिकाणी केंद्रित झालेली असते. अशा अनेक बाबी आहेत. मी हे सगळं याच्याकरता सांगतोय, कृत्वा न्यासादिकम सर्वम संपूज्य विधिवत शिवम. शुक्राचार्यांनी दधीचींना महामृत्युंजय मंत्राचा उपदेश तर केला, परंतु ते अनुष्ठान करण्याकरता कसं अनुष्ठान करायचंय त्याची सगळी ही विधी सांगितलेली आहे. आणि न्यासादिकम सर्वम असा विचार सांगितलेला आहे. न्यास वगैरे या सगळ्या गोष्टी सांगितल्या. संविधायेदम निर्व्यग्रह शंकरम भक्तवत्सलम. आणि अशा रीतीने दधीचींना महामृत्युंजय मंत्राचा उपदेश करून शुक्राचार्य निघून गेले आणि दधीचींनी भगवान शंकरांची तपश्चर्या केली. अत शंभो प्रसन्नात्मा तज्जपात भक्तवत्सलः आविर्बभूव पुरतस्तस्य प्रीत्या महामुने. भगवान शंकर प्रसन्न झाले. फार लवकर प्रसन्न होणार दैवत आहे, भोळ दैवत आहे. किंबहुना असं दैवत आहे, काय समर्पण केलंय त्याचाही विचार करत नाही. एकतर असं सांगतात की एक चोर भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये गेला. आता काय चोरायला मिळेल म्हणून पाहायला लागला, तर भगवान शंकरांवरती जलधारे करता ते तांब्याचं पात्र असतं की नाही, अभिषेक पात्र, तर बऱ्याच ठिकाणी त्याला गळती म्हणतात बघा. त्याने ते पाहिलं, अरे हे एवढंच आपल्याला, पण तिथपर्यंत त्याचा काही हात पुरेना. पायामध्ये पादत्राण होते, तो त्याच्यासह भगवान शंकरांच्या पिंडीवरती उभा राहिला आणि त्याने वरतून ते जलपात्र जे आहे ते काढून घेतलं. पण भगवान शंकर इतके प्रसन्न झाले, ते म्हणाले, अरे भक्ता, बाकीची तर भक्त येतात,
कोणी दूध वहा, पाणी वहा, बेल वहा, अमुक वहा असे पदार्थ वाहतात, पण तुझ्यासारखा भक्त मी पाहिला नाही. तू स्वतःलाच मला वाहून दिलं म्हटला. आत्मनिवेदन भक्ती. फक्त स्वतःला वाहिलं नाही, बुटासह मला वाहून दिलं म्हणजे तात्पर्य भगवान शंकर इतकं भोळं दैवत आहे, मानून घेणारं दैवत आहे, आशुतोष दैवत आहे. प्रसन्न झालं. तन दृष्ट्वा स्वप्रभुं शंभोम समुमोद मुनीश्वर. आणि भगवान शंकर प्रसन्न झालेले, प्रगट झालेले पाहून दधीचींनी त्यांना नमस्कार केला. भगवान शंकर म्हणाले, वरम ब्रूहीति सप्राह सुप्रसन्नेन चेतसा. दधीची महर्षी, आपल्याला जे वरदान हवं असेल मागा आपण. असं आहे, देव प्रसन्न झाला तर काय मागावं हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे. नाहीतर त्या देवाची प्रसन्नता ही व्यर्थ जात असते. दधीचींनी भगवान शंकरांना सांगितलं, देवदेव महादेव मह्यम देहि वरत्रयम वज्रास्थित्वम अवध्यत्वम आदीनत्वम हि सर्वतः. देवा, जर मला वरदानच द्यायचं असेल तर 3 वरदान मला द्या. कोणते कोणते आहेत? पहिली गोष्ट सांगितली वज्रास्थित्वम, म्हणजे माझे जे काही हाडं आहेत हे हाडं वज्रासारखे अत्यंत कठोर व्हावेत. आपण इंद्राच्या हातामध्ये असलेलं वज्र पाहतो. सर्वांना भागवतातली कथा माहिती आहे की या दधीचींच्या अस्थिपासूनच त्या वज्राची निर्मिती झालेली आहे, की जे कधीही व्यर्थ जात नाही. मोठ्या मोठ्या पर्वतांना सुद्धा ते चूर्ण चूर्ण करतं असं ते वज्र. लेपामध्ये सुद्धा प्रकार आहेत की नाही? जो लेप निघत नाही, ज्याच्यावरती ऊन, वारा, थंडी, पाणी यांचा परिणाम होत नाही, त्याला काय म्हटलं जातं? वज्रलेप म्हटलं जातं. बघा, समाधींना वगैरे केला जातो. तर असं माझे अस्थि जे हाडं जे आहेत ते वज्रवत व्हावेत, वज्राचे व्हावेत. वज्रास्थित्वम 1. अवध्यत्वम म्हणजे कुणीही मला मारू शकू नये. मला जर वाटलं मरावं तर मी मरेन, परंतु कुणी येऊन मला मारलंय असं होऊ नये. कारण की आपण पाहू ना, त्या क्षुवराजाने यांचं मस्तक उडवलं आणि मस्तक उडवताना ते यांनी शुक्राचार्याचं चिंतन केलेलं होतं. अवध्यत्व आणि आदीनत्व असलं पाहिजे. आयुष्यामध्ये कधीही दीन भाव माझ्या जीवनामध्ये येऊ नये, ही फार महत्वाची बाब आहे. व्यास नारायणांनी भगवंताकडे 3 मागण्या केलेल्या आहेत. व्यास नारायण सांगतात, विनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिम अचंचला. देवा, आयुष्यात जर काही द्यायचं असेल तर या 3 गोष्टी दे. पहिली गोष्ट आहे विनायासेन मरणम, मरणाच्या वेळेला कोणत्याही प्रकारचे मला सायास नको आहे. मृत्यूचं दुःख फार कठीण आहे, ते प्रत्येकाला भोगावं लागतं. कदाचित जर एखाद्याला विंचवाचा दंश झालेला असेल तर त्या वेदना किती आहेत याचा त्याला अनुभव असेल. 1 विंचवाचा दंश झाला तर एवढ्या वेदना असतील. विचार करा, 1000 विंचवांनी एकाच वेळेला दंश केला तर किती वेदना होतील. त्या जेवढ्या वेदना असतात तेवढ्या वेदना मृत्यूच्या क्षणाला असतात. घरडा लागतो. हा जीव या शरीराचा त्याग करण्याची इच्छा करत नाही, परंतु ते यमदूत त्याला बाहेर काढत असतात. आणि असं असल्यामुळे त्या शेवटच्या क्षणाला देवाचं स्मरण होईलच, देवाचा आठव होईलच, याची शाश्वती देता येत नाही. आणि म्हणून व्यासनारायणांनी असं म्हटलेलं आहे, देवा, तुझ्या चरणरूपी पिंजऱ्यामध्ये माझा मनोरूपी राजहंस आजच बंदिस्त होऊन जाऊ दे. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राजहंसः प्राण प्रयाण समये कफवात पित्तैर कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. ज्यावेळेला तो शेवटचा क्षण येईल त्यावेळेला
मला तुझं स्मरण होईलच याची शाश्वती देता येत नाही. देवा, आयुष्यामध्ये माझ्याकडनं अशी सेवा करून घ्या की त्या वेळेला मला जरी तुमची आठवण झाली नाही तरी तुम्ही माझी आठवण करावी, अशी सेवा माझ्याकडनं करून घ्या. महत्वाची बाब आहे. विना सायास स्मरण झालं पाहिजे. दुसरं मागणं मागितलंय व्यासनारायणांनी, विना दैन्येन जीवनम. प्रभू, आयुष्यामध्ये कधीही कुणासमोर हात पसरण्याची पाळी येऊ देऊ नका. तुकोबारात स्पष्ट रीतीने सांगतात, भिक्षा पात्र अवलंबने जळजिने लाजिरवाणे, ऐसे असो नारायणे उपेक्षिजे सर्वथा. दीनत्व नसलं पाहिजे. कुणासमोर हात पसरावं लागणं हे व्यावहारिक दीनत्व आहे आणि इंद्रियांवर ताबा नसणं हे पारमार्थिक दीनत्व आहे. आणि म्हणून तुकोबारायण स्पष्टपणे सांगतात, इंद्रियांचे दिने आम्ही केलो नारायणे. हे प्रभू, आम्ही इंद्रियांचे दीन झालेलो आहोत. हे दीनत्व माझ्या ठिकाणी नसलं पाहिजे. आदिनत्व, असं 3 प्रकारचे वरदान आपण आम्हाला द्या. त्यावेळेला भगवंताने, भगवान शंकरांनी या दधीचींना तथास्तु म्हणून हे 3ही वरदान दिलेत. वरत्रयम ददौ तस्मै दधीचाय तथास्त्विते, वरत्रयम शिवात प्राप्य सानंदश्च महामुनी. असं वरदान ज्यांना प्राप्त झालेले आहे असे दधीर्षी आनंदाने क्षुवस्थानं जगामाशु वेदमार्गे प्रतिष्ठितः त्या क्षुव राजाकडे गेले आणि प्राप्या वध्यत्व मुग्राच्छ वज्रास्थित्व मदीनताम आताडयाच्च राजेंद्रम पादमूले न मूर्धनी. ज्यांना वज्रास्थित्व प्राप्त झालंय 1, ज्यांना आदिनत्व प्राप्त झालेलं आहे 2 आणि ज्यांना अवध्यत्व प्राप्त झालेलं आहे 3, असे ते दधीची त्या क्षुव राजाकडे गेले. पहिल्यांदा ज्यावेळेस वादविवाद झाला होता त्यावेळेला तर मुठीने त्याच्या मस्तकावरती प्रहार केला होता, आता पायाने प्रहार केला. क्षुवोदधीचम वज्रेन जघानो रस्यथो नृपः क्रोधम कृत्वा विशेषेण विष्णु गौरव गर्वितः. त्या क्षुवराजाला राग आला, माझ्या जवळ येऊन मला लाथ मारतो. आणि म्हणून ज्याच्यावरती भगवान महाविष्णूंची कृपा आहे अशा त्या क्षुवराजाने दधीचींवरती वज्राचा प्रहार केला. परंतु यांच्या ठिकाणी वज्रास्थित्व प्राप्त झालेलं होतं, अवध्यत्व प्राप्त झालेलं होतं आणि त्यामुळे यांना काहीच इजा झाली नाही. आणि त्यावेळेला त्या क्षुवराजाने भगवान महाविष्णूंची प्रार्थना केली, महाराज या आपण माझ्याकरता मदत करा, सहकार्य करा, दधीचींशी युद्ध करायचं आहे. भगवान महाविष्णूंना बोलावून घेतलं. भगवान महाविष्णू सुद्धा भक्ता करता म्हणून दधीचींशी युद्ध करण्याकरता त्या ठिकाणी आले. बघा गंमत कशी आहे. अभिनिवेश हा देवाला असो का आपल्याला असो हा घातक आहे. बाणासूर आणि अनिरुद्ध हा प्रसंग आपल्याला भागवताच्या 10व्या स्कंदात पाहायला मिळतो. त्या बाणासुराने त्याची असलेली कन्या उषा आणि अनिरुद्ध या दोघांचा असलेला संबंध बाणासुराला कळालं आणि म्हणून अनिरुद्धाला बाणासुराने बंदिस्त केलं. की बाप ज्यावेळेला भगवान श्रीकृष्णांना कळाली त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण त्या बाणासुराच्या नगरीवरती लढण्याकरता चालून गेले. तो बाणासूर भगवान शंकरांचा भक्त होता. तर बाणासुराने भगवान शंकरांची विनंती केली, महाराज कृष्ण आलेत माझ्याशी लढण्याकरता, मी तुमचा भक्त आहे, या माझ्याकरता लढण्याकरता. भगवान शंकर बाणासुराकडनं लढण्याकरता उभे राहिले. भगवान श्रीकृष्ण शंकरांचं युद्ध भागवतात वर्णन आहे. आता वस्तुतः आपण जर पाहिलं तर भगवान कृष्णांचा अवतार ज्या वेळेला झाला त्यावेळेला भगवान शंकर दर्शनाला आले होते का नव्हते? भगवान शंकर श्री कृष्णांचे भक्त आहेत का नाही? भगवान कृष्ण ज्या वेळेला रासलीला करतात त्यावेळेला त्या रासलीलेचा आनंद लुटण्याकरता
भगवान शंकर येतात आणि रासलीलेमध्ये प्रवेश मिळाला नाही तर गोपेश्वर महादेव या नावाने त्या ठिकाणी बसून ती रासलीला पाहतात. मग हे सर्व जर आपण पाहिलं तर परस्परांमध्ये प्रेम आहे की नाही? आहे. पण अभिनिवेश, माझा बाणासो, माझा भक्त, त्याच्याकरता लढण्याकरता उभे राहिले. त्याप्रमाणे इथे क्षुव राजाचे वाली म्हणून भगवान महाविष्णू त्याच्याकडनं उभे राहिले. सगळे देवदेवता क्षुव राजाकडनं आहेत आणि एका बाजूने दधीची आहेत. त्यावेळेला विष्णू भगवंताने एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि दधीचीं जवळ येऊन म्हणाले, भो भो दधीच विप्रर्षे भवार्चन रताव्यय वरमेकं ऋणे त्वत्तस् तद्भवान दातुमर्हसि. दधीचींकडे आले आणि म्हणाले, हे भगवान शंकरांच्या साधनेमध्ये रत असलेल्या, अव्यय असलेल्या म्हणजे अविनाशी अवध्य असलेल्या हे महामुने, मी आपणाकडे एक वरदान मागायला आलेलो आहो. कृपा करा, मला वरदान द्या. ब्रह्मदेव म्हणतात, दधीचींनी त्या भगवान महाविष्णूंना ओळखलं. ज्ञातंतवेप्सितं विप्र क्षुव कार्यार्थ मागतः भगवान विप्र रूपेण मायी त्वमसि वै हरिः. अरे तुला काही कोण ओळखत नाही म्हणे. ओळखलं मी तुला, तू ब्राह्मण वेशाने आलेला आहेस. त्या क्षुव राजाचं कार्य सिद्ध व्हावं याकरता म्हणून तू माझ्याकडे मागायला आलेला मायावी हरी आहेस. म्हणजे यांनी भगवान शंकरांकडनं काय मागून घेतलेलं होतं की कुणाकडनंही मला मरण येऊ नये. भगवान महाविष्णू गेले वरदान मागण्याकरता. मागून मागून वरदान काय मागायचं? तुम्ही आमच्याकडनं मरावं, एवढंच वरदान मागायचं होतं. त्या दधीचींनी ते ओळखलं. भूतम भविष्यम देवेश वर्तमानम जनार्दन ज्ञानम प्रसादात रुद्रस्य सदा त्रैकालिकम मम. भगवान शंकरांची कृपा माझ्यावरती अशी, मला भूत भविष्य वर्तमान हे सर्व कळतं आणि त्यामुळे खलबुद्धी असलेल्या क्षुव राजाने तुमची आराधना केली आणि म्हणून तुम्ही त्याच्या कार्य साधने करता इथे ब्राह्मणाचं रूप धारण करून आलेला आहात. तुम्ही विष्णू आहात मी जाणतो. त्यामुळे हे सुव्रत आपण त्या ब्राह्मण वेशाचा त्याग करा. विष्णुरुवाच, विष्णू म्हणाले, भयं दधेच सर्वत्र नष्टंच तव सुव्रत भवार्चनरतो यस्मात् भवान सर्वज्ञ एवच. हे उत्तम व्रत परिपालन करणारे दधीची, आपल्याला भयाची काय आवश्यकता? आपलं भय तर सर्वथा नष्टच आहे, कारण आपण भगवान शंकरांच्या आराधनेमध्ये तत्पर आहात. शंकरे भक्तिमान स्यात् चेत शंकरे तस्य निश्चितम. जो भगवान शंकरांच्या भक्तीमध्ये रममान आहे त्याच्या हातामध्ये कल्याण आहे. शंकर असे दोन शब्द आहेत बघा. शम कल्याणम, करोती इति शंकरा, कल्याण करणारा, त्याचं नाव शंकर आहे. आणि शम करे, शम कल्याणम, कर या शब्दाचा अर्थ हात होतो की नाही, त्याच्या हातात आहे. शंकरांची भक्ती करतो, कल्याण त्याच्या हातात आहे. आणि बिभेमेति सकृद वक्तुम अर्हसित्वं नमस्तव नियोगान मम राजेंद्र क्षुवात प्रति सहादहम. त्यामुळे तुम्हाला भय तर नाहीच आहे, फक्त माझ्या आग्रहाकरता त्या क्षुवराजाला बरं वाटावं याच्याकरता एकदा त्या क्षुवराजाला फक्त एवढं म्हणा ना, अरे घाबरतो बाबा मी तुला. ते दधीची म्हणाले, न बिभेमी सदा क्वापि कुतश्चित किंचन प्रभावात देवदेवस्य शंभो साक्षात पिनाकिनः. भगवान शंकरांच्या कृपेने मला कुणाचंही भय नाही, घाबरत नाही, घाबरणार नाही. तर घाबरतच नाही तर कशाला मी सांगेन मी तुम्हाला घाबरतो म्हणून? होणार नाही म्हणे माझ्याकडनं. आणि असं ते वाक्य ऐकून भगवान महाविष्णू जे आहेत हे रागावले. चक्रमुद्यम्य संतस्थौ दिदक्षुर मुनी सत्तमम. सुदर्शन चक्र काढलं या दधीचींना मारण्याकरता. त्यावेळेला दधीचींनी सांगितलं, भवस्य तत् शुभम चक्रम
न जिघांसती मामिह. महाविष्णू, अहो तुम्ही हे सुदर्शन चक्र घेऊन निघालात मान्य आहे, पण हे सुदर्शन चक्र सुद्धा तुम्हाला दिलं कोणी? भगवान शंकरांनीच तुम्हाला वरप्रदानामध्ये हे दिलेलं आहे. मी त्यांच्याच प्रसादाने अवध्य झालेलो आहे. त्यामुळे हे सुदर्शन चक्र सुद्धा मला इजा पोहोचवू शकत नाही. मग ब्रह्मास्त्र वगैरे अनेक 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 प्रयत्न केले, परंतु काही उपयोग होईना. आणि त्यावेळेला भगवंताने विश्वरूप दधीची समोर व्यक्त केलं. तस्य देहे हरे साक्षात अपश्यत द्विजसत्तमः विश्वमूर्ती रभूत शीघ्रम महामाया विशारदः. या दधीचींना घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्या दधीचीने सांगितलं, मायान त्याच्या महाभाव हो प्रतिभासो विचारतः विज्ञाताने सहस्राने दुर्विज्ञानी माधव. तुम्ही मला काही हे विश्वरूप वगैरे अकराळ विकराळ रूप धारण करून दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, मी घाबरणार नाही. आणि अशा रीतीने ते सर्व पाहिल्यानंतर बृहस्पती आले आणि त्यांनी सांगितलं की दधीची ऋषी हे अवध्य आहेत, अजेय आहेत. यामुळे आपण सर्वांनी दधीचींची प्रार्थना केली पाहिजे, त्यांना शरण गेलं पाहिजे. आणि मग मात्र निशम्य वचनम मे हे ब्राह्मणो न विनिर्जितः जगाम निकटम तस्य प्रणमाम मुनिम हरिहि. भगवान महाविष्णू सुद्धा दधीचींना येऊन त्यांनी नमस्कार केला. क्षुवो दीनतरो भूत्वा गत्रवा तत्र मुनीश्वरम दधीचमभिवाद्यैव प्रार्थयामास विक्लवः. आणि जो क्षुवराजा होता त्याने पाहिलं आपला आराध्य दैवत भगवान महाविष्णू सुद्धा ज्याच्या समोर नामोरहम झाले आहेत, आता त्याच्याशी युद्ध करून तरी काय उपयोग आहे. आणि म्हणून दीनतर होऊन त्या दधीची जवळ येऊन त्याने नमस्कार केला. शिवराजा म्हणाला, प्रसिद्ध मुनी शार्दूल शिवभक्त शिरोमणे प्रसिद्ध परमेशान दुर्लक्षो दुर्जने सदा. हे मुनिश्रेष्ठ आपण प्रसन्न व्हा, आपण दुर्जनांच्या द्वारा सदा दुर्लक्ष आहात. ब्रह्मदेव सांगतात, असं ते राजाचं वाक्य ऐकून दधीचींनी त्या राजावरती अनुग्रह केला. आणि त्यानंतर हे जे काही विष्णू इत्यादी बाकीचे अन्य देवता होते त्यांना पाहून दधीचींना वाईट वाटलं की अरे या राजाकरता तुम्ही माझ्याशी युद्ध करण्याकरता प्रवृत्त झालता विनाकारण. म्हणून शशापच सुरान अपि मनाने भगवान शंकरांचे स्मरण करून सर्व देवांना शाप दिला. दधीची म्हणाले, रुद्र कोपाग्निना देवा सदेवेंद्रा मुनीश्वरा ध्वस्ता भवन्तु देवेन विष्णुनाच समंगणे. देवराज इंद्रासहित सर्व देवता आणि मुनीश्वर आणि गणांसहित विष्णुदेव रुद्राच्या क्रोधाग्नीने ध्वस्त होतील असा तो शाप दिला. आणि असा जो तो शाप झाला होता त्याच्यामुळे या दक्षाच्या यज्ञामध्ये भगवान शंकर नसताना सगळे देव आले, महाविष्णू सुद्धा त्याच्यामध्ये आले. त्यांना येण्याची बुद्धी झाली आणि मग त्या ठिकाणी या भगवान शंकरांच्या गणांनी यज्ञाचा विध्वंस ज्या वेळेला केला त्यावेळेला या सर्व देवांना दंड प्राप्त झाला. म्हणजे दधीचींचा हा शाप होता म्हणून हे सर्व असं प्रकरण घडलं. इथपर्यंतच चिंतन आलं. मग आता काय झालं, ज्या ज्या देवता यज्ञामध्ये सहभागी झालेल्या होत्या त्या त्या सर्व देवतांना दंड प्राप्त झाला, दुःख प्राप्त झालं. आणि सर्वांना लक्षात आलं आपण भगवान शंकरांचा फार मोठा अपराध केलेला आहे. मग आता पर्याय काय आहे, भगवान शंकरांचीच आपण क्षमा याचना केली पाहिजे. कारण असं आहे, ज्याच्या संबंधाने आपल्याकडनं चूक झालेली आहे माफी कुणाची मागावी, त्याचीच माफी मागावी लागते. जमिनीवर जर पाय घसरला तर पडतो कुठे, जमिनीवरतीच. मग ज्याचे आपल्याकडनं अपराध घडलेला आहे त्या भगवान शंकरांची आपण क्षमा प्रार्थना केली पाहिजे असं देवांनी विचार केला. पण आता थेट भगवान शंकरांकडे जाणं म्हणजे लाजिरवाणं झालं. ते म्हणतील, तुम्हाला कळत नव्हतं का की त्या यज्ञामध्ये मला सहभाग नाही,
किंबहुना मला सहभाग नाही हे महत्वाचा मुद्दा नाहीये, धर्म मर्यादेचं उल्लंघन होत आहे हा महत्वाचा भाग आहे. आणि जिथे धर्म मर्यादेचं उल्लंघन होत आहे त्या यज्ञामध्ये आपण सहभागी होता, तुम्हाला कळत नाही का? असं जर विचारलं तर करावं काय, अपमान आपला होणार आहे. मग कुणाला तरी मध्यस्थी सोबत घेऊन गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला बोलणे खावी लागणार नाहीत. असं होतं की नाही, बऱ्याच वेळेला चूक झालेली असते, पण मनुष्य एखाद्याला कोणाला तरी असं मध्यस्थी सोबत घेऊन जातो की ज्याच्यामुळे थोडासा तो जो काही रोष असतो तो कमी आवेगाने आपल्याला प्राप्त होतो. मग कुणाला घ्यावं सोबत? म्हणून सगळे देव गेले ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेव गेले महाविष्णूंकडे, आणि मग त्यानंतर हे महाविष्णू देव ब्रह्मदेव ही सगळी दिंडी जी आहे ही कैलास पर्वतावरती जाऊन भगवान शंकरांची प्रार्थना करते. आणि मग पुढे त्या यज्ञाच्या संबंधाने काही जो काही चांगला विचार आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मग आता स्वर्गातले देव गेले ब्रह्मलोकात, ब्रह्मलोकात ब्रह्मदेवांना सोबत घेऊन हे सगळे गेले विष्णू लोकामध्ये वैकुंठामध्ये. आणि आता भगवान महाविष्णूंना घेऊन या वैकुंठातून त्या सगळ्यांना जायचंय कुठे? कैलास पर्वतावरती. मला विचारायचंय, इथून आपल्या कळसला जायचं असेल, अगस्तीला जायचं असेल, वेळ लागतो की नाही थोडाफार? मग आता वैकुंठातून कैलासात जायचंय, वेळ लागेल की नाही? किती वेळ लागेल? उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आतापर्यंतचं चिंतन भगवत चरणारविंदी समर्पित करतो, माझ्या वाक्प्रपंचाला विराम देतो. उद्या आपल्याला कैलास पर्वताची यात्रा करायची आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान भगवान सोमेश्वराच्या प्रांगणात महामुनी अगस्ती महाराजांच्या पुण्यपावन पवित्र भूमीत ज्यांच्या श्रीमुखातून आपण भगवान आशुतोष परमात्म्याची ही शिवमहापुराण कथा या ठिकाणी श्रवण करत आहोत. ते वेदशास्त्र संपन्न श्रीमद भागवत कथा, श्रीमद रामायण कथा प्रवक्ते, संत वाङ्मय शास्त्र आणि पुराणाचे गाडे अभ्यासक, ज्यांनी त्यांच्या प्रवचन कथेतून आपल्याला शेवटच्या काही मिनिटांमध्ये सांगितलं की आपण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी पूजा करावी, आपला मंत्रोच्चार करण्याच्या करता किंवा जप करण्याच्या करता आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती कशा प्रकारची असली पाहिजे, इतक्या सूक्ष्म गोष्टी ज्यांनी आपल्यासमोर सांगितल्यात त्यांना आपण मागच्या 2 वर्षांपासून या ठिकाणी श्रवण करत आहोत. त्यामुळे अत्यंत सखोल अभ्यास प्रत्येक शास्त्र पुराणाचा ज्यांनी या ठिकाणी केलेला आहे ते तरुण पिढीच्या कीर्तनकार प्रवचनकारांचे मार्गदर्शक आदरणीय श्री भक्तिपरायण जगदीशजी महाराज जोशी. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजू त्यांच्याकरता. आणि वारंवार या सगळ्या भागात परिसरात आपल्या तालुक्यामध्ये
त्यांचं मार्गदर्शन आपल्याला त्या ठिकाणी लाभत राहावं अशी भगवान सोमेश्वराच्या महर्षी अगस्ती महाराजांच्या चरणी आपण या ठिकाणी प्रार्थना करूया. आजच्या या कथेच्या निमित्तानं जी अनेक सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामध्ये आपल्या तालुक्याचे युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज वाकचौरे, याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित श्री हरिभक्तीपरायण यांची या कथेला सुंदर अशा प्रकारची साथ या ठिकाणी करत आहेत. त्यातही इंद्रवांजी कोल्हाळसर, नितीन महाराज देशमुख, मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण ज्ञानराज महाराज पापळ, सर्वेश महाराज, बाळासाहेब रामनाथ महाराज देशमुख, बाळासाहेब महाराज देशमुख, गोपाल घोलप, याचबरोबर या ठिकाणी जी अनेक सगळी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामध्ये ADCC बँकेचे आमचे सन्मित्र स्नेही मुख्य शाखाधिकारी शांतारामजी धुमाळसर, कळशेश्वर भजनी मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय बाबाजीदादा ढगे आणि सर्व कळशेश्वर भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. याचबरोबर ADCC बँकेचे आदरणीय शेटे साहेब ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक सगळी ज्ञात अज्ञात मान्यवर मंडळी आहेत. सेवानिवृत्त प्राचार्य आदरणीय गणपतरावजी नवले सर, याशिवाय जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचा मी या ठिकाणी नामोल्लेख करतोय, ज्यांच्या वतीनं अल्पोपहार, सकाळचं अन्नदान आहे, संध्याकाळचं अन्नदान आहे आणि त्याशिवाय काही विशेष आरतीचे मानकरी आहेत, ज्यांचा नामोल्लेख करतोय त्यांना विनंती की आपण या ठिकाणी समोर व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. सकाळचा अल्पोपहार ज्यांनी दिला ते मधुकर केशव सोनवणे, सकाळचं अन्नदान ज्यांनी केलं ते एक उपक्रमशील आणि समाजशील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व कामगार तलाठी तात्या प्रवीणजी ढोले साहेब. याचबरोबर संध्याकाळचे अन्नदान ज्यांचं आहे ते निवृत्ती घोलप, लक्ष्मणराव घोलप, किसनराव घोलप, संजयजी घोलप, गणेश बाबूराव घोलप, मारुती घोलप, शिवाजी घोलप, विष्णू पंडित सर, बाबासाहेब बडे, दाजी रामनाथ दामोदर नवले साहेब, ज्यांचा नामोल्लेख केला त्यांना विनंती की आपण सर्वांनी लगेच व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. याशिवाय जी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज वाकचौरे, गणेशजी पापळ, दामणगाव आवारीचे सरपंच गणेशजी पापळ, बाबाजीदादा ढगे, आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शेडगे सर, प्रवीणजी आरोटे, हर्षद कृष्णाजी जाधव, संजयजी वाघसाहेब, ग्रामसेवक धुमाळवाडी, शिंदे माऊली सोनारी, सौभाग्यवती बबिताताई निवृत्ती देशमुख, मंदाताई झोळेकर, श्वेताताई भोसले, ज्यांचा नामोल्लेख केलाय त्यापैकीचं एकही जण इथे अजून आलेलं नाही. आपण पुन्हा एकदा ही सगळा नामोल्लेख करू का? आदरणीय आमरे साहेबांना विनंती आहे, कृपया आपण पुढे, ज्यांचा सर्वांचा नामोल्लेख केला त्या सगळ्यांनी या ठिकाणी यायचं. या निमित्तानं आदरणीय डॉक्टर आंबरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. गायकवाड मॅडम यांना विनंती, कृपया आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. हॅलो, चला. अगस्ती देवस्थानचे कार्यकारिणी विश्वस्त आदरणीय संभाषेठ भिंगारे, दत्ताभाऊ आसवले ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे ऋण व्यक्त करतो. ज्यांनी सहकुटुंब जे आलेले आहेत आरतीला, त्यांना विनंती आपण आपली जोडी पण घेऊन यायची सापडून. दादा या. हॅलो, उंच खडकून बाळासाहेब देशमुख, उपप्राचार्य आदरणीय चांगदेवजी डोंगरे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. याचबरोबर दगडूबाबा आरोटे, आपल्या तालुक्याच्या पूर्व नगराध्यक्षा सोनालीताई नायकवाडी यांना विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. याचबरोबर प्रमोदजी शिवाजीराजे धुमाळ यांना विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर यायचं. चला, ज्यांचा नामोल्लेख केलाय त्यांना सगळ्यांनी विनंती पुढे यायचंय. या निमित्तानं आपण सर्व ज्ञात अज्ञात मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. खरं म्हणजे सर्वांचे चेहरे परिचयाचे आहेत, परंतु प्रसंगाला सर्वांचा नाव या ठिकाणी आठवत नाही आणि म्हणून सगळ्यांच्या प्रती सोमेश्वर नगर परिसराच्या वतीनं कृतज्ञता आहे. याचबरोबर अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे आदरणीय डॉक्टर विश्वासराव आरोटे सर साहेबांना विनंती, कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. डॉक्टर विश्वासराव आरोटे आपण या ठिकाणी यायचं आहे. सोनालीताई नायकवाडी यांना विनंती आपण इथे यायचं आहे. प्रमोद शिवाजीराजे धुमाळ यांना विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. चला, मी विनंती करतो व्यासपीठाला की आपण या ठिकाणी आरतीला सुरुवात. त्याचबरोबर अकोले तालुक्याचं भूषण, आपल्या या सर्व कथा यज्ञाचे मार्गदर्शक आदरणीय दीपकजी महाराज देशमुख हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सोमेश्वर तरुण मित्र मंडळ आणि धुमाळवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय महाराजांचे मनपूर्वक स्वागत करतो.
आणि आदरणीय महाराजांना विनंती करतो की आपण आरतीसाठी पुढे यावं. ज्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी नामोल्लेख झालाय सर्वांना विनंती आहे कृपया आपण ताबडतोब आरतीसाठी पुढे यावं. बाळासाहेब देशमुख उंच खडक अगस्ती सहकारी साखर कारखान्याची त्यांना विनंती आपण पुढे यावं. कैलासाशी भास्करराव झुंबराव देशमुख उंच खडक बुद्रुक यांच्या स्मरणार्थ सोमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या करता 5,151 रुपयाची देणगी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. सभापती बबिताताई निवृत्ती देशमुख यांनी 65 किलो तांदूळ दिले त्यांचेही ऋण व्यक्त करतो. लवथवते विक्राळा ब्रह्मांडी माळा विषकंठ काळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी भाळा तेथून या जळ वाहे जुळजुळा. जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा घोळा नैने विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उधळण सिद्धकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेलाळा. जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित मला सापडले. तेथो आसुरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव व्याघ्रांबर फणिवर्ण सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखारी. शतकोटीचे वेद वाचे उच्चारी रघुकुल टिलक रामदासा अंतरी. जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोविदला माझा आरती ज्ञान राजा. आलोपले ज्ञान जगीत नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले त्याने आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोविदला माझा आरती ज्ञान राजा. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची खेले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा राघवे सागरात पाशाना तरिले तैसे तुको बारी तैसे तू वासे अभंग रचिले. आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा खालील लोकांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नमा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर मिरती वाढो
भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जे वांछील तो ते लावो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलांछन मार्तंड ये तापयीन ते सर्वाजी सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टांदृष्ट विजय हो आवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सोमेश्वर भगवान की जय।